निर्मलाताईंनी 2026-27चा बजेट 1 फेब्रुवारीला मांडला. आता हा खूप जास्त इम्पॉर्टंट बजेट आहे. एमपीएससी, यूपीएससी कंबाईन किंवा कोणती पण परीक्षा असू द्या, प्रत्येक परीक्षेत बजेटवर प्रश्न विचारायचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून आपण ह्याला पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्हली ए टू झेड पार्ट ए पार्ट बी दोन्ही पार्ट कव्हर केलेले आहेत आणि ते असे ट्रेंड्स वगैरे पण टाकले आहेत. आणि हे जे ट्रेंड्स आहेत हे जनरली यूपीएससी मध्ये प्रश्न विचारत असतात. तर ह्याचा अर्थ असा नाही की एमपीएससी मध्ये विचारणार नाही, सगळं विचारू शकतात. म्हणून आपण हे पूर्ण म्हणजे कव्हर केलेलं आहे. आणि ह्याच्या बाहेर जर प्रश्न आला तर स्वतः निर्मलाताईंना पण याचा आन्सर येणार नाही. ठीक आहे, एवढं पण नाही, पण चला ठीक आहे. तर आता बजेट आपला सुरू करू. आता ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आता म्हणजे झालं काय होतं की ह्या 1 तारखेला जे बजेट प्रेझेंट केला होता तर त्याच्यामुळे काय ह्या ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत म्हणजे आपला जो इतिहास आहे तर तो खूप जास्त इम्पॉर्टंट झाला होता. आणि ह्याच्यावर म्हणजे न्यूजपेपरमध्ये वगैरे बरेचसे आर्टिकल्स किंवा हे जे फॅक्ट्स आले होते. ठीक आहे, तर हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, पण आता हे जे फॅक्ट्स आहेत हे वाचूनही होऊन जातात आपले. म्हणून आधी आपण आपला बजेट करू, त्याच्यानंतर हे फॅक्ट्स वाचू. ठीक आहे, जे समजून घ्यायचं आहे ते आधी करून घेऊ आपण. समजून का घ्यायचं आहे, आपला बजेट घ्यायचा आहे. तर बघा, 2026-27चा हा जो बजेट आहे तर त्याच्याविषयी स्पेशल काहीतरी घडलं होतं. काय घडलं होतं की हा 1 फेब्रुवारीला तर घडतो, म्हणजे मांडतात आपले जे फायनान्स मिनिस्टर आहे, तेवढं तर आपल्याला माहित आहे. तर 1 फेब्रुवारीला मांडला, तर त्या दिवशी काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टी घडल्या. तर त्या गोष्टी काय आहेत की हा आहे रविवारी प्रिंट झाला होता. रविवारी रविवारी असा पहिला बजेट आहे की जो रविवारी झाला होता. ह्याच्या अगोदर 1999ला, हे बघा, 1999ला यशवंत सिन्हा यांनी मांडला होता बजेट, पण तो त्या दिवशी रविवार आला होता, पण त्याच्या अगोदरच्या दिवशी मांडला, तर त्याच्यामुळे तो रविवारी झालेला नाही. आता रविवारी होणारा हा पहिला बजेट झाला. ठीक आहे, आता 1 फेब्रुवारीला आणखी दोन गोष्टी होत्या. 1 फेब्रुवारीला दोन गोष्टी काय होत्या. पहिली गोष्ट म्हणजे काय की माघ पौर्णिमा होती. माघ पौर्णिमा. दुसरी गोष्ट काय होती, एक संत रविदास आहेत, संत रविदास त्यांची पण जयंती होती, म्हणजे माघ पौर्णिमेच्या दिवशी त्यांची जयंती असते. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीला आपल्या ज्या निर्मला सीतारामन आहे त्यांनी हायलाइट केल्या होत्या, त्याच्यामुळे ह्यांची नावं पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर आपण हे सगळं बघू. रविवारी सादर होणारं पहिलं बजेट तुम्हाला सांगितलं. आणि एक खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा हा बजेट मांडलेला आहे. आणि सलग 9व्यांदा म्हणजे सलग एवढ्या वेळा मांडणाऱ्या ह्या पहिल्या फायनान्स मिनिस्टर आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, पहिल्या आहेत त्या. ठीक आहे, याच्या अगोदर एक 10 वेळा मांडलेला आहे कोणी, मोरारजी देसाई यांनी 10 वेळा मांडलेला आहे. आणि पी चिदंबरम यांनी पण 9 वेळेस मांडलेला आहे, पण त्यांनी सलग नाही मांडलेला. सलग मांडणाऱ्या निर्मला सीतारामन ह्या पहिल्या आहेत, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर माघ पौर्णिमा तुम्हाला सांगितलेली. आणि म्हणजे हे जे निर्मला सीतारामननी जे स्पीच दिलं होतं त्याच्यामध्ये याचा उल्लेख केला होता, म्हणून हे इम्पॉर्टंट इथे मी दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर संत रविदास आहेत, हे पण म्हणजे तुम्ही जे स्टॅटिक मधून करता आपले संत परंपरा वगैरे, तर त्याच्यामध्ये हे चांगलं करा. संत रविदास यांचे नाव घेत त्यांनी रविदासांच्या उपदेशांचा संदर्भ दिला. आणि विकास आणि समाज कल्याण किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो ज्याला आपण, म्हणजे सगळं सगळ्यांना मिळून आपण पुढे जायचं आहे, सबका साथ सबका विकास, तर ते पण ह्याच्यावर भर दिलेला आहे. तर एवढा भर दिलेला आहे की ह्याच्यावर सेपरेट एक कर्तव्य आहे. तर ते कर्तव्य वगैरे काय आहे ते आपण पुढे बघू. आणखी एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, कर्तव्य भवनात म्हणजे हे तयार झालेलं पहिलं बजेट आहे. आता कर्तव्य भवन काय आहे की जेवढे पण मिनिस्ट्री आहे किंवा जेवढे पण डिपार्टमेंट्स आहेत तर सगळे डिपार्टमेंट्स ह्या कर्तव्य भवनात म्हणजे आपलं गव्हर्नमेंट आहे हलवत आहेत. तर असे टोटल 10 कर्तव्य भवन बनवणार आहे आणि सध्यापर्यंत 3 झालेले आहेत. तर म्हणून आता 3 कर्तव्य ही याची थीम आहे, पूर्ण आपल्या बजेटची थीम. तर हे काय कर्तव्य वगैरे ते आपण पुढे बघू. पण इथं एक लक्षात ठेवा ही गोष्ट, कर्तव्य भवनात झालेले पहिले बजेट आहे, तर ह्याच्यावर 3 कर्तव्याची आपली थीम आहे पूर्ण बजेटची. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी किंवा धोरणात्मक अपरिहार्यता. आता हे आपल्या बजेटमध्ये मेन्शन नाही आहे, हे मेन्शन आहे आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये. आणि ही एवढी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ह्याच्यावर म्हणजे ह्या बेसिसवरच आपला जो पहिला पार्ट आहे बजेटचा तो अवलंबून आहे. ठीक आहे, तर तो का बरं आहे, ते काय आहे, ते सगळं आपण बघू, पण आधी ही कन्सेप्ट समजून घेऊ. स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी म्हणजे काय की समजा आता तुम्ही स्वतःच एक्झाम्पल घ्या की तुम्ही असं काही काम करताय की तुमची फॅमिली किंवा तुमचं पूर्ण गाव तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्याशिवाय त्या गावाचं कामच होत नाहीये. ठीक आहे, तर म्हणजे काय की तुम्ही असं काहीतरी काम म्हणजे जसं की तुम्ही शेती करताय, म्हणजे इकडून तिकडून काही साधन संपत्तीच नाही पण तुम्ही शेती करताय, तुम्ही गहू वगैरे उगवताय, तर पोळ्या पाहिजे असतील तर गहू लागेल, तर तुम्ही एकमेव आहे की तुमच्याकडे गहू आहे. ठीक आहे, तर तुम्ही ते इंडिस्पेन्सिबल आहे त्या गावासाठी, अपरिहार्य आहे त्या गावासाठी, बरोबर. तसंच आपल्याला भारताला बनवायचं आहे. म्हणजे भारताला कसं आतापर्यंत आपण म्हणजे एक्सपोर्ट काय बरेच काही गोष्टी म्हणजे एक्सपोर्ट वगैरे करतो, ऑटोमोबाईल झालं किंवा स्टील झालं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की त्या आपण ज्या गोष्टी जर त्या थांबवून ठेवल्या तर पूर्ण जग चालणार नाही, असं तर नाही ना. तसंच चायनाच आहे. आता समजा इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आहे, तर आपण समजा गाडी बनवतोय पूर्ण भारतात असेंबल करतोय किंवा मोबाईल पण असेंबल करतोय, पण त्याचं जो रॉ मटेरियल आहे ते चायनामधून येतं.
जर चायनाने ते रॉ मटेरियल थांबवलं तर आपल्याकडे ते येणार नाही. ह्याचा अर्थ काय की चायनाकडे जो माल आहे तो किंवा रॉ मटेरियल आहे ते सगळं इंडिस्पेन्सिबल आहे किंवा अपरिहार्य आहे. ठीक आहे, आपल्या भारतासाठी किंवा पूर्ण जगासाठी. असं ते ट्रम्पनी ते टॅरिफ्स लावले होते चायनावर, तर ट्रम्पला लगेच ते मागे घ्यावं लागले, कारण की चायनाने म्हटलं की त्यांच्याकडे जे रेअर अर्थ मटेरियल आहे किंवा बाकीच्या पण गोष्टी आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या, तर त्या आम्ही अमेरिकेला देणार नाही. तर म्हणून अमेरिकेने लगेच एका महिन्यात ते मागे घेतलं. तर अशी गोष्ट बनते. त्यासाठी आपल्याला भारताला फक्त आत्मनिर्भर बनून चालणार नाही, तर आपल्याला दुसऱ्यांसाठी अपरिहार्य बनावं लागेल. ठीक आहे, म्हणजे देश असा बनवणे की जग त्याशिवाय चालू शकणार नाही. कळलं? त्याच्यानंतर म्हणजे त्या देशाचे उत्पादन, सेवा, तंत्रज्ञान इतके महत्वाचे असतात की त्या देशांचा त्याच्यावर डिपेंड राहावेच लागते. ठीक आहे, आता जसं आपलं इव्हन स्पेसमध्ये पण इस्रो खूप पुढे गेलेला आहे, पण त्याचं जे रॉ मटेरियल आहे त्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशावर डिपेंड राहावं लागतं. तर दुसऱ्या देशावर डिपेंड राहावं लागू नये म्हणून आपण स्वतःच करायचं, ते झालं आत्मनिर्भरता. पण दुसरे देश आपल्यावर डिपेंड राहावे त्याला काय म्हणतात, स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी. ठीक आहे, कळलं? हे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता ह्या कन्सेप्टवर आपलं बजेट पण डिपेंड आहे. आता बघा, स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी ह्याच्यावर काय असणार आहे, आपलं जे फार्मसी आहे, फार्मसी पूर्ण जगाला औषधी लागतात, तर भारताला म्हणजे भारत प्रोव्हाइड करतं, पण भारताचं मटेरियल पण जे रॉ मटेरियल आहे ते चायनामधून येतं. हे जे रॉ मटेरियल वगैरे आहे ते पण भारतात तयार करावं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालं, आपलं सेमी कंडक्टर पासून चिप्स बनतात, ज्याला जे इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याचं ब्रेन म्हणतात किंवा त्याचे मेंदू म्हणतात. त्यासाठी आपल्याला सेमी कंडक्टर लागतील, ते पण भारतात बनवावे लागतील. त्याच्यानंतर झाले इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स. ठीक आहे, ते पण आता म्हणजे पूर्ण जगभरात ते इलेक्ट्रॉनिक्स खूप जास्त चालू आहे, तर त्यासाठी पण इलेक्ट्रॉनिक्स साठी आपल्याला बूस्ट करावंच लागेल. त्यानंतर रेअर अर्थ एलिमेंट्स. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याशिवाय पूर्ण जग चालू शकत नाही. आता जे इंडस्ट्री आहे किंवा आता जे IT सेक्टर आहे किंवा आता ज्या कोणत्या गोष्टी आहेत ते ह्याच्याशिवाय चालू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्या बजेटमध्ये आता मेन्शन केल्या आहेत. हे बघा, ह्या सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत आणि ह्याच्यावर आपला बजेटचा म्हणजे 1/3 पार्ट जरी म्हटला तो डिपेंड आहे. ठीक आहे, तर हे आपण सगळं एक एक करून बघू. तर हे झालं आपलं अपरिहार्यता किंवा इंडिस्पेन्सिबिलिटी. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर आता आपला खरा बजेट चालू करू. आता मला सांगा की जर तुम्ही म्हणजे रॅन्डमली कुठून काहीही वाचलं तर लक्षात नाही राहत, पण ते जर तुम्ही कॅटेगरी वाईज सगळं चांगलं केलं तर ते तुमच्या लक्षात राहतं. त्यासाठी काय करावं लागतं, आधी ब्रॉडली करावं लागतं, सगळं वरवर बघावं लागतं. जसं आपण हा बजेट आधी वरवर बघून घेऊ, नेमकं काय काय दिलंय, त्याच्यानंतर त्याच्यामधले डिटेल्स बघू. ठीक आहे, आता हा बजेट आहे 2026-27चा. हा बजेट युवा शक्ती ड्रिव्हन बजेट आहे किंवा युवा शक्तीला प्रेरित करून, म्हणजे जे आपलं युथ आहे, यंग पॉप्युलेशन आहे, त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणू शकतो आपण. तर ते आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड काढायचं आहे, म्हणजे सक्षम करायचं आहे युवा शक्तीला आपल्या. ठीक आहे, ते त्या बेसिसवर हे बजेट आहे. आता संकल्प काय, पुअर किंवा जे गरीब लोक आहेत, अंडर प्रिव्हिलेज आहे किंवा जे डिसएडव्हान्टेज आहेत, तर त्या लोकांसाठीचा हा संकल्प असलेला बजेट आहे. ठीक आहे, आता हा बजेट कर्तव्य भवनात तयार झाला होता. तुम्हाला सांगितलं होतं मगाशी कर्तव्य भवन काय, 10 कर्तव्य भवन बनवलेले आहेत आणि त्याच्यापैकी 3 पूर्ण झाले आहेत, म्हणून आता हे 3 कर्तव्य वर बेसिस हे पूर्ण बजेट आहे. ठीक आहे, आता वरवर सगळे बघून घेऊ. पहिलं कर्तव्य, आता जे बजेट असतं ना, बजेट 2 पार्ट मध्ये असतं. पहिला पार्ट असतो मॅक्रोवाला, पार्ट ए असतो तो. मॅक्रो म्हणजे जो पूर्ण मोठं मोठं आपलं जे जीडीपी किंवा जे आपण सेक्टर्स आहेत ते सेक्टर विषयी माहिती सांगणं किंवा स्कीम्स वगैरे, ते सगळं पार्ट ए. पार्ट बी म्हणजे काय की त्याच्यामध्ये टॅक्सेशन वगैरे ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. तर हे पार्ट ए आधी बघून घेऊ. हा पार्ट ए मध्ये काय, पार्ट ए पूर्ण 3 कर्तव्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. कर्तव्य पहिलं, कर्तव्य दुसरं, कर्तव्य तिसरं. आता मला सांगा की जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे, आता हे जे कर्तव्य कोणाचे असणार आहे, गव्हर्नमेंटचं. आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे गव्हर्नमेंटचे कर्तव्य ते कुठे दिले आहे, डीपीएसपी मध्ये. ठीक आहे, डीपीएसपी मध्ये काय कर्तव्य दिले आहे की म्हणजे जे पण गरीब पॉप्युलेशन आहे किंवा कोणत्या पण गोष्टी आहे, एन्व्हायरमेंट म्हणा किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याचं अल्टिमेट एम काय, की सगळ्या A to Z लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे, एकदम शेवटच्या टोकापर्यंत. ठीक आहे, तर ह्या शेवटच्या टोकापर्यंत गोष्टी जाणं ते सगळ्यात मेन कर्तव्य आहे. तर ते मेन कर्तव्यापर्यंत जायला ते शेवटी आपलं कंक्लुजन पाहिजे, म्हणजे तिसरं कर्तव्य ते आहे सगळ्यात शेवटच्या लोकांपर्यंत जाणं. ह्याला काय म्हणतात, सबका साथ सबका विकास. बरोबर, सगळ्यांना वरती आणायचं आहे. तर हा झालं पहिलं कर्तव्य, म्हणजे हे झालं तिसरं कर्तव्य. ह्या कर्तव्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे 2 कर्तव्य इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तिसरं कर्तव्य काय, आर्थिक विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला पाहिजे, म्हणजे आपलं काय, सगळ्यात शेवटच्या घटकाला आपल्याला वरती आणायचं आहे. ठीक आहे, आणखी एक गोष्ट सांगतो की हे जे गोष्टी आहेत शेवटच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यासाठी त्याच्या अगोदर एक गोष्ट लागेल. काय लागेल की जे लोक आहेत त्यांना स्वतः सक्षम बनवायला, फक्त त्यांच्यापर्यंत पैसा पोहोचला नाही पाहिजे, त्यांना स्वतः सक्षम बनवायला पाहिजे. बरोबर, त्यांना ते जेव्हा सक्षम बनतील तेव्हा ते स्वतः वरती येतील आणि पूर्ण भारत देशाला वरती घेतील. ठीक आहे, म्हणजे काय, आपल्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील आणि त्यांना सक्षम बनवावं लागेल. ठीक आहे, त्याच्यासाठी अगोदर आपल्याला पूर्ण भारताची इकॉनॉमी वरती न्यावं लागेल. आपल्या भारताची इकॉनॉमी वरती नेली की जे आपले लोक आहेत त्यांना आपण सक्षम बनवू शकतो, आणि ते सक्षम बनले म्हणजे
जे सगळ्यात खालच्या पातळीचे म्हणजे सगळ्यात खाली जे लोक आहेत ते पण वरती उठतील. ठीक आहे, म्हणजे काय, आधी आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ करावी लागेल, म्हणजे काय, आर्थिक विकास करावा लागेल. हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. दुसरं कर्तव्य काय आहे, की आपल्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करायच्या. ठीक आहे, ते दुसरं कर्तव्य आणि त्यांची क्षमता वाढवायची आहे. हे सगळं झालं की आपले जे म्हणजे सगळे खालचे वगैरे लोक आहेत ते सगळे वरती येतील, म्हणजे सबका साथ सबका विकास. ठीक आहे, हा जो आर्थिक विकास होईल, जो पुढचा हा पूर्ण झालेला आर्थिक विकास आहे, तर त्याचा लाभ सबका म्हणजे सगळ्यांसोबत जाईल. तर हे 3 कर्तव्य आहेत, हे खूप इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पहिलं कर्तव्य, दुसरं कर्तव्य, तिसरं कर्तव्य, ह्याच्यामध्येच आपला सगळा बजेट आहे. पहिला कर्तव्य तुम्हाला सांगितलं, आर्थिक विकासाला गती द्यायची आहे, आर्थिक विकास करायचा आहे आणि ते टिकवून ठेवायचं आहे. फक्त गती देऊन चालणार नाही, ते टिकवून पण ठेवावं लागेल. म्हणजे समजा आपला एक ग्रोथ होत आहे, ही ग्रोथ अशीच होत राहिली पाहिजे किंवा ऍटलीस्ट टिकून राहिली पाहिजे. ठीक आहे, तर हे झालं आपलं पहिलं कर्तव्य, आपलं म्हणजे गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे. तर त्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे, ह्या 6 गोष्टी करणार आहेत. 6 गोष्टी म्हणजे कोणत्या, की जे अग्रगण्य क्षेत्र आहे किंवा जे फ्रंटियर सेक्टर आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंगचे जे सेक्टर्स आहेत, एमएसएमई वगैरे झालं, ते सगळ्या यांना म्हणजे पुढे न्यायचं. ठीक आहे, आता तुम्हाला मग अशी स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी सांगितली, तर ती गोष्ट इथे लागू होते. ठीक आहे, तर पहिली गोष्ट ही झाली. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, आता फक्त जे नवीन जे नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, तर ही इथे येईल. ठीक आहे, पण फक्त नवीन टेक्नॉलॉजीवर आपल्याला डिपेंड राहता येणार नाही. जे आपल्या जे जुन्या टेक्नॉलॉजी आहे, आपण जे चांगले स्ट्रॉंग आहोत, तर त्याला पण म्हणजे आपलं पुढे न्यावं लागेल. तर त्याला काय म्हणतात, जे वारसा, आपला जो वारसा आहे, वारसा काय, स्टीलचे प्रॉडक्ट झाले किंवा आपल्या आधीची जी स्टार्टिंगची आपली टेलिकॉमची इंडस्ट्री होती, म्हणजे फोन वगैरे वगैरे बोलायचे ना, बीपीओ वगैरे, तर ते वगैरे किंवा अगोदरच्या ज्या कोणत्या सगळ्या इंडस्ट्री आहेत, तर त्याला म्हणतात वारसा. ठीक आहे, किंवा लिगसी इंडस्ट्री, ते त्या लिगसी इंडस्ट्रीला आपण पुढे न्यायचं आहे. तर दुसरी गोष्ट ही झाली. त्यानंतर चॅम्पियन एमएसएमई साठी, एमएसएमई, हे पण आपल्याला पुढे न्यायचे आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा ह्या आपल्याला कराव्या लागतील चांगल्या, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आर्थिक विकासाला गती द्यायची आहे, त्यासाठी पायाभूत सुविधा लागतील. त्यानंतर आणखी एनर्जी सिक्युरिटी वगैरे पण लागेल. त्यानंतर जे शहरी क्षेत्र आहे, शहरी क्षेत्राचा पण विकास करावा लागेल, त्यासाठी काही कॉरिडॉर्स वगैरे बनवत आहेत. तर हे झालं आपलं काय, पहिलं कर्तव्य, आर्थिक विकासाला गती द्यायची आणि टिकवून ठेवायचे. त्याच्यानंतर दुसरं कर्तव्य काय, की लोकांच्या आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत आणि त्यांची क्षमता वाढवायची आहे. आता मला सांगा, लोकांच्या आकांक्षा काय असतात, की त्यांना स्वतःला डेव्हलप करायचं असतं आणि क्षमता वाढवायची असते. क्षमता म्हणजे कशी वाढणार, जर त्यांची हेल्थ चांगली राहील, त्याच्यानंतर त्यांना शिक्षण मिळेल, त्याच्यानंतर त्यांना म्हणजे एम्प्लॉयमेंट वगैरे मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय करावं लागेल गव्हर्नमेंटला, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागेल गव्हर्नमेंटला, पहिली गोष्ट म्हणजे जे प्रोफेशनल्स आहेत, जे अलाइड हेल्थ प्रोफेशनल वगैरे असतात, ते वगैरे बनवावे लागतील. त्यानंतर पशुसंवर्धन, म्हणजे शेतीसाठी वगैरे ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ऑरेंज इकॉनॉमी, हे तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, अति जास्त इम्पॉर्टंट आहे, खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हे बघू आपण पुढे काय ते. त्याच्यानंतर शिक्षण, तुम्हाला सांगितलं शिक्षण द्यावं लागेल, आपल्या जर इच्छा कामना वगैरे पूर्ण करायच्या आहेत. पर्यटन, त्याच्यामध्ये पण जे लोकांची क्षमता आहे ती वाढवायची आहे. त्यानंतर स्पोर्ट्स, पर्यटन, ते सगळं झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता येतं तिसरं कर्तव्य, म्हणजे आपल्याला पूर्ण सबका साथ सबका विकास करायचा आहे. आता सगळ्यात खाली असलेले लोक कोणते आहेत, म्हणजे ज्यांना गरज आहे पुढे जायची, ते म्हणजे वुमेन झाले, म्हणजे जे डिसएडव्हान्टेज सेक्शन आहे, ते कोणते आहेत, वुमन झाल्या, एससी, एसटी, ओबीसी किंवा ज्या पण उरलेले लोक आहेत किंवा डिसेबल्ड वगैरे आहेत. तर इथे एससी, एसटी, ओबीसी जास्त गोष्टी केलेल्या नाही आहेत, पण बाकीच्या गोष्टी आहेत की जे आपण ट्रॅडिशनली इग्नोर करतो. कोणते, शेतकरी आहेत. ठीक आहे, त्यानंतर दिव्यांगजन, म्हणजे जे अपंग वगैरे असतात ते. त्यानंतर दुर्बळ घटक म्हणजे तेच सगळे जे हे आले ते पण, आणि बाकीचे पण एससी, एसटी, ओबीसी वगैरे सगळे सगळे. तर त्यांचे मानसिक आरोग्य आणि आघात उपचार ते पण चांगलं करायचं आहे. त्यानंतर हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पूर्वोदय राज्य आणि नॉर्थ ईस्ट रिजन. पूर्वोदय राज्य कोणते आहेत ते आपण नंतर बघू. पूर्वोदय म्हणजे काय, जे पूर्वेकडचे राज्य, ओडिशा झालं, बिहार झालं, झारखंड झालं, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल वगैरे झालं, हे सगळे राज्य. ठीक आहे, त्यांना नॉर्थ ईस्ट रिजन तर आपल्याला माहितीच आहे. हे सगळे आपलं सबका साथ सबका विकास, ह्या सगळ्यांना आपल्याला वरती न्यायचं आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपला सगळा बजेटचा पहिला पार्ट संपत आहे. ठीक आहे, इथपर्यंत पहिला पार्ट संपतोय. त्याच्यानंतर येते पार्ट बी म्हणजे टॅक्स वगैरे असतात, तर हे टॅक्स वगैरे आपण नंतर पुढे बघू. तर अशा प्रकारचं तुमचं आपलं पूर्ण ब्रॉड अंडरस्टँडिंग झालेलं आहे लेक्चरचं किंवा आपल्या बजेटचं. ठीक आहे, आपण काय काय बघितलं, की बजेट आपण कर्तव्यावर प्रेरित आहे. ठीक आहे, 3 कर्तव्य कोणती कोणती आहे. पहिलं कर्तव्य आहे आपल्या जी इकॉनॉमी आहे त्याची ग्रोथ करायची आहे. दुसरं कर्तव्य आहे आपले जे पॉप्युलेशन आहे त्यांना सक्षम बनवायचं आहे, एज्युकेशन, हेल्थ वगैरे देऊन. त्यानंतर तिसरं काय आहे, की जे सगळे लोक आहेत सगळ्यांना वरती करायचे. सगळ्या लोकांमध्ये कोण येत आहे, शेतकरी येत आहेत, त्याच्यानंतर दिव्यांग येत आहेत, त्याच्यानंतर आपले जे नॉर्थ ईस्ट किंवा ईस्टर्न साईडचे जे राज्य आहेत ते येत आहेत. ठीक आहे, तर हे सगळं आपण ब्रॉडली बघितलं. आता एक एक करून ह्याच्या म्हणजे डीप मध्ये बघू. तर कुठपर्यंत, कुठे गेला, हा बजेट.
तर आपण पहिलं कर्तव्य बघितलं, आता पहिलं कर्तव्याचं आतमधलं बघू. तर पहिल्या कर्तव्यामधलं पहिलं तुम्हाला सांगितलं होतं की जे फ्रंटियर टेक्नॉलॉजी आहे किंवा फ्रंटियर सेक्टर्स आहेत. फ्रंटियर सेक्टर म्हणजे काय झालं की आता जे नवीन नवीन येत आहेत आणि जे खूप जास्त पोटेन्शियल आहे, पुढच्या 2-3 वर्षात खूप जास्त ते पुढे जाऊ शकतं. जसं काय AI झालं, त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टरमध्ये IT झालं, किंवा बॅटरीवाल्या कोणते ईव्ही इलेक्ट्रिकल व्हेकल वगैरे झालं. हे सगळं फ्रंटियर टेक्नॉलॉजी झालं. तर ह्या सगळ्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे, कारण की काय, हे हे कळलं का, स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी. ह्याच्यासाठी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला करायच्या आहेत. ह्या 7 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? बायोफार्मा, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, रेअर अर्थ एलिमेंट्स, त्यानंतर केमिकल्स, त्याच्यानंतर भांडवली किंवा कॅपिटल गुड्स, त्यानंतर कापड क्षेत्र. तर हे सगळं आपल्याला करायचं आहे. तर हे आपण एक एक करून बघू. तर सगळ्यात आधी म्हणजे बायोफार्मा शक्ती. बायोफार्मा शक्ती म्हणजे काय, की फार्मसी आपल्याला माहिती आहे, फार्मसी ऑफ द वर्ल्ड आपल्या भारताला म्हणतात, कारण की आपण भारत पूर्ण स्वस्तामध्ये पूर्ण जगभरात औषधी देत असतो. ठीक आहे, पण आपल्याला तेवढं करून चालणार नाही, कारण की आपलं जे रॉ मटेरियल आहे, API म्हणतात त्याला, ते आपण चायनामधून मागवतो. तर ते आपल्याला फक्त तेवढं नाही पाहिजे, आपल्याला ते सगळं भारतात प्रोड्यूस करायचं आहे. त्यासाठी आपल्याला रिसर्च डेव्हलपमेंट लागेल, तर आपल्याला नॉलेज लागेल, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन. ह्या गोष्टीसाठी आपल्याला पुढच्या 5 वर्षासाठी आपल्या गव्हर्नमेंटनी 10,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. हे कोणाचं कर्तव्य आहे? गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे. पहिलं कर्तव्य आहे की आपल्याला भारताला इंडिस्पेन्सिबल बनवायचं, त्यासाठी आपलं बायोफार्मा शक्ती इम्पॉर्टंट करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे इंडिया सेमीकंडक्टर मिशन. आता ह्याच्यामध्ये डिटेल्समध्ये जायची गरज नाही. सेमीकंडक्टर आपल्याला काय माहिती आहे की जे ह्या जे सेमीकंडक्टर असतात, तर हे सेमीकंडक्टर्स चे एक्झाम्पल बघायला गेलं, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, तर हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापरतात आणि ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक्सचा ब्रेन. जसं आपल्या माणसाचा मेंदू असतो, तर मेंदू च फंक्शन म्हणजे मेंदू ज्या गोष्टीपासून बनलेला असतो ते गोष्टी म्हणजे काय, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिकची गोष्ट. ठीक आहे, सेमीकंडक्टर सगळ्यात बेसिक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. आता इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट, आता सगळं इलेक्ट्रॉनिक्स वगैरे सगळं बूम मध्ये आहे, तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी 40,000 कोटींची मदत म्हणजे तरतूद केलेली, मदत नाही, गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे ते, 40,000 कोटी रुपयांची. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रेअर अर्थ कॉरिडॉर्स बनवणार आहे. आता रेअर अर्थ म्हणजे काय, की जे लॅन्टेनाइट सिरीज असते आपली 15 त्याच्यात एलिमेंट्स आहेत, प्लस 2 एलिमेंट्स आहेत. कोणते, एक युट्रिम आहे आणि एक स्कॅन्डिनियम आहे. तर असे टोटल 17 एलिमेंट्स आहेत, तर त्यांना म्हणतात रेअर अर्थ. आता रेअर ह्याच्यावरून तुम्हाला वाटेल की ते खूप दुर्मिळ असतात, पण नाही, ते खूप दुर्मिळ नसतात. पण ह्याचा अर्थ असा आहे की ते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी खूप कमी असतं, म्हणून त्याला रेअर म्हणतात. एक कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, ह्याचा अर्थ काय की ते काढण्यासाठी खूप कठीण असणार, किंवा काढायला जरी गेलं तर त्याला खूप जास्त पैसे लागणार, तर म्हणून त्याला रेअर अर्थ म्हणतात. ह्याचा अर्थ असा नाही की ते खूप दुर्मिळ असतात. तर रेअर अर्थ अब्युंडंट आहे कुठं, ओडिसामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये. ह्या 4 ठिकाणी हे कॉरिडॉर्स बनवणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता ओडिसा कुठे आहे, हा समजा भारत आहे. भारतामध्ये इथे ओडिसा आहे, त्याच्या खाली आहे आंध्र प्रदेश, त्याच्या खाली तामिळनाडू, आणि इथं आहे केरळ, बरोबर. तर हे 4 राज्य लागून आहेत एकमेकाला, आणि म्हणजे ह्याचा अर्थ ह्यांच्यामध्ये काही कॉमन गोष्ट असणार आहे. इथे काय सापडतं, इथे सापडते एक मोनाझाईट सँड. आता ही जी सँड आहे, ही सँड आपण जॉग्राफी मध्ये वाचत असतो, ही कशासाठी, थोरियम साठी असते. ठीक आहे, त्याच्यासोबत थोरियम सोबतच रेअर अर्थ एलिमेंट्स पण असतात ह्या सँडमध्ये किंवा ह्या वाळूमध्ये. ह्या किनारी भागात ही वाळू सापडते, म्हणजे मोनाझाईट सँड. ठीक आहे, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला वाटत म्हणजे पाहिजे असेल तर लिहून पण ठेवा, थोरियम. ठीक आहे, थोरियम लिहून ठेवा इथे, थोरियमसाठी. तर काय, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, हे 4 राज्य लक्षात ठेवा. इथं काय, खाणकाम, प्रोसेसिंग, रिसर्च आणि मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन मिळणार आहे रेअर अर्थ एलिमेंटच्या. ठीक आहे, यांनी काय होणार की भारत हा पुढे जाणार. कशासाठी, म्हणजे बाकी जे देश आहेत, कोणता पण देश म्हणून असू द्या, अमेरिका असू द्या किंवा ऑस्ट्रेलिया असू द्या, कोणताही देश असू द्या, तर त्या देशाला जर इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू बनवायच्या असतील तर त्याला भारताकडे मागवाव्या लागतील. ठीक आहे, त्यासाठी भारत हा इंडिस्पेन्सिबल बनणार आहे. तर त्याच्यानंतर 3 केमिकल पार्क्स बनवणार आहे. केमिकल पण प्रत्येक गोष्टीत लागतात, बॅटरी पासून तर म्हणजे जवळ प्रत्येक गोष्ट केमिकल पासून बनलेली आहे. तर हे केमिकल पार्क्स पण गरजेचे आहेत. तर 3 केमिकल्स पार्क्स बनवण्यात येणार आहेत. ते कुठे बनवण्यात येणार आहे ते त्यांनी दिलेलं नाहीये. ठीक आहे, फक्त सांगितलंय. आता ते फक्त म्हणजे जे राज्य सरकार वगैरे आहे ते बिडिंग करतील की इथे चांगला आहे, तिथे चांगला आहे, हे आमच्याकडे बनवा, तर तिथे मग ते बनवून टाक. ठीक आहे, 3 केमिकल पार्क्स. त्याच्यानंतर भांडवली वस्तू क्षमता बळकट करणे किंवा स्ट्रेंथनिंग कॅपिटल गुड्स कॅपेबिलिटी. आता कॅपिटल गुड्स कशासाठी लागतात, की जे जे नवीन, हे आपण इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असतो, की जे आपल्याला परत नवीन कोणत्या गोष्टी बनवायच्या असतात, त्या बनवायसाठी लागणाऱ्या मशिनरी किंवा त्या बनवण्यासाठी लागणारे इंटरमिडिएट गुड्स असतात, ते गुड्स म्हणजे कॅपिटल गुड्स, किंवा ते गुड्स म्हणजे ते भांडवली वस्तू, बरोबर. आता हे जे भांडवली वस्तू आहेत, तर ते आपण म्हणजे भारताच्या इंडिस्पेन्सिबिलिटीसाठी किंवा भारताच्या काय म्हणतात अपरिहार्यतेसाठी ते पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कारण की जर ह्या भांडवली गोष्टी नसल्या तर पुढची वस्तू बनू शकणार नाही. तर ह्याच्यामध्ये काय काय करणार आहे, हायटेक
टूल रूम्स, म्हणजे इथे काय काय करणार की एकदम AI म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इंटिग्रेट करून ज्या कॅपिटल गुड्स आहेत त्या बनवणार. ठीक आहे, त्याची स्थापना करणार आहे. त्यानंतर बांधकाम आणि पायाभूत सुविधा, त्याचे पण उपकरणांची देशांतर्गत उत्पादन करणार आणि कंटेनर उत्पादन परिसर. आता कंटेनर कशासाठी लागतात? ट्रान्सपोर्टेशनसाठी कंटेनर लागतात ना, ते कंटेनर पण भारतात बरोबर बनवण्याचे चालू आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर टेक्सटाईल. आता टेक्सटाईल पण आता जे युरोप वगैरे आहे त्यांनी भारतासाठी ते टॅरिफ वगैरे किंवा त्यांचे जे असतात नाही का ड्युटी वगैरे लावतात ते कमी केले. तर त्याच्यामुळे आता वस्त्रोद्योग पण भारताचा तिथे वाढणार आहे. जसं पाकिस्तानचा आणि बांगलादेशचा तिकडे जातात जास्त गोष्टी, भारतापेक्षा जास्त तिकडे जातात टेक्सटाईल, तर ते भारतात पण आता वाढणार आहे. त्यासाठी हे बूस्ट म्हणून काम करणार आहे. आता वस्त्रोद्योग जोपर्यंत तुम्ही कपडे घालणार नाही तुम्ही बाहेर पण जाणार नाही तुम्ही, त्यामुळे भारताला इंडिस्पेन्सिबल वस्त्रोद्योगात पण बनायचं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या यांनी? नॅशनल फायबर स्कीम आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय करणार? नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही लक्षात ठेवा. नैसर्गिक पण म्हणजे आपलं जे वूल असतं किंवा आपलं जो काय म्हणतात कापसाचे धागे असतात किंवा बाकीच्या पण जे मेंढीचे वगैरे असतात ते सगळं. तर हे सगळं नैसर्गिक. आणि कृत्रिम म्हणजे काय? जे आपण पेट्रोलियम पासून वगैरे जे काही धागे बनवतो, कृत्रिम धागे बनवतो, नायलॉन वगैरे, तर ते आहे कृत्रिम. तर हे दोन्ही मिळून हे नॅशनल फायबर स्कीम आहे. तर त्याच्या वस्त्रोद्योगातील आत्मनिर्भरतेसाठी आहे. ठीक आहे, त्यानंतर टेक्सटाईल एक्सपान्शन अँड एम्प्लॉयमेंट स्कीम, ही जी टी स्कीम आहे. आणखी एक गोष्ट आहे समर्थ स्कीम. ह्या दोन्ही स्कीम टेक्सटाईल वस्त्रोद्योगाला किंवा टेक्सटाईलला मॉडर्न करण्यासाठी आहे. म्हणजे तिथं मशिनरी वगैरे नवीन नवीन आणणार, AI आणणार किंवा बाकीच्या पण ज्या गोष्टी आहेत रोबोट वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या नवीन गोष्टी आणणार तिथे. ठीक आहे, त्यासाठी त्या मॉडर्नायझेशनसाठी ह्या दोन स्कीम आहेत. कोणत्या कोणत्या? टेक्सटाईल एक्सपान्शन अँड एम्प्लॉयमेंट स्कीम, त्याला काय म्हणतात? टीस. आणि समर्थ 2.0 योजना. ठीक आहे, त्यानंतर हे एक इम्पॉर्टंट आहे, महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना. हे खादी, हातमाग आणि हस्तकला त्यांना मजबूत करण्यासाठी आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वारसा उद्योगाचे वारसा औद्योगिक क्षेत्रांचे पुनरुज्जीवन. आता बघा, हे आपण कर्तव्य बघितलं, तो पहिलं कर्तव्य त्याच्यामध्ये ऍसेलरेट म्हणजे जे इकॉनॉमिक ग्रोथ करायचे, तर त्या इकॉनॉमिक ग्रोथ साठी आपण एक बघितलं. ठीक आहे, ह्याच इकॉनॉमिक ग्रोथ साठी आता दुसरं आहे, तिसरं आहे, चौथं, पाचवं, सहावं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे दुसरं चालू होतं, दुसरं कर्तव्य. तर पहिलं कर्तव्यामध्येच हे वारसा, म्हणजे आता हे आपण नवीन वाले बघितले ना, जे नवीन नवीन म्हणजे काय म्हणतात, बायोफार्मा झालं, सेमी कंडक्टर झालं किंवा इलेक्ट्रॉनिक झालं, हे नवीन गोष्टी आहेत. आता ज्या जुन्या गोष्टी होत्या आपल्या, कोणत्या कोणत्या? स्टील झालं, त्या वगैरे गोष्टी आहेत स्टील सारख्या, किंवा हेवी इंडस्ट्री आहेत बाकीच्या, आपण इलेक्ट्रिसिटी किंवा बाकीच्या, म्हणजे अशा 200 उद्योग आहेत. त्या 200 उद्योगांना पण म्हणजे काय म्हणतात, रिज्युव्हनेट करायचं किंवा पुनरुज्जीवन करायचं. पुनरुज्जीवन कसं करणार? त्यात पण मॉडर्नाइज करणार, त्याच्यात पण नवीन नवीन मशीन आणणार, त्याच्यात पण नवीन ज्या कोणत्या गोष्टी येत आहेत, AI झालं किंवा कोणत्या पण गोष्टी आहेत त्या नवीन नवीन टाकणार आहे ह्याच्यात. ठीक आहे, ते म्हणजे वारसा औद्योगिक क्षेत्र, लिगसी इंडस्ट्री, जे आपल्या जुन्यावाले ज्याच्यात भारत म्हणजे पारंगत आहे ते. ठीक आहे, त्याच्यानंतर चॅम्पियन्स SMEs तयार करणे. आता SME म्हणजे हे लक्षात ठेवा, MSME नाही आहे, ते काय? SME आहे. MSME म्हणजे त्यात मायक्रो, स्मॉल, मीडियम आणि एंटरप्राइजेस. ठीक आहे, आता इथं SME म्हणजे काय? फक्त स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस आहे, मायक्रो नाही आहे. ठीक आहे, आलं लक्षात? तर ह्या SME साठी, MSME साठी नाही, लक्षात ठेवा. SME साठी त्यांनी ग्रोथ फंड काढलेला आहे. किती? 10,000 कोटी रुपयांचा. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. MSME नाही आहे, SME आहे फक्त. त्यानंतर ट्रेड्स. आता हे ट्रेड्स आहे, ट्रेड्स हे MSME साठी आहे, MSME. आता काय होतं की बऱ्याचदा जर समजा आता तुमची एखादी काय तुम्ही काढलं MSME ची कोणती पण काहीतरी इंडस्ट्री काढली समजा तुम्ही, ठीक आहे, आणि मी आहे बायर, म्हणजे पूर्ण तुमच्याकडून काहीतरी वस्तू घेतो. समजा तुम्ही काहीतरी म्हणजे समजा कोणती पण गाडी घ्या ना, त्याच्यात समजा तुम्ही लाईट बनवताय. ठीक आहे, लाईट बनवले, 1000 लाईट बनवले, मी 1000 लाईट घेतले, ते झाले 1 लाखाचे. ठीक आहे, आता मी घेतले 1 लाखाचे, तर मी तुम्हाला लगेच पैसे देणार नाही, मी त्याचं बिल तयार करेन. ठीक आहे, इनव्हॉइस, ते इनव्हॉइस तयार करेल, पण तुम्हाला लगेच पैसे नाही मिळणार. मी तुम्हाला सांगेन 5-6 महिने पैसे देतो, तुम्हाला फक्त लाईट पाठवून ठेव. आता समजा तुमच्याकडे पैसा लागणार, तुम्हाला किती नाही म्हटलं पैसा लागणार, समजा 1 लाख पाहिजे तुम्हाला, तर हे जे बिल आहे, म्हणजे मी जर हे लगेच पैसे तुम्हाला पाठवत नाही, फक्त बिल क्रिएट करून ठेवलंय, तर तुमच्याकडे पण पैसा येणार नाही. तुम्ही काय कराल? हे जे ट्रेड्स नावाचं त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंट हे काढलेलं आहे, ट्रेड्स नावाचं एक पोर्टल काढलेलं आहे, तर त्या पोर्टलवर जाल आणि मी पण ह्या पोर्टलवर जाईन, पोर्टलवर मी हे टाकून देईल, काय म्हणतात त्याला? इनव्हॉइस. मग बँक ह्या इनव्हॉइसला बघेल आणि बँक ह्यांना मग पैसे देईल. ठीक आहे, आलं लक्षात? असं आहे, आणि मग मला बँकेला पैसे द्यावे लागतील. आलं लक्षात? तर ते आहे ट्रेड्स. हे ट्रेड रिसिवेबल्स डिस्काउंटिंग सिस्टीम, हे असं पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं. तर ते कशासाठी आहे? MSME ला त्वरित निधी उत्पन्न करून देण्यासाठी. ठीक आहे, हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कसा वर्क करतो तुम्हाला सांगितलं, समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे,
आता इथे यांनी तीन चार गोष्टी एक्स्ट्रा टाकल्या, त्यातल्या ह्या 2 गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत. काय? ह्या ज्या ट्रेड्स आहेत, ट्रेड्सला सर्व सीपीएससी ला अनिवार्य करण्यात आलेले आहे. म्हणजे सीपीएससी म्हणजे आपले जे पीएसयू असतात, जे गव्हर्नमेंटचे कंपन्या असतात, सेंटर पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, तर त्या कंपन्यांना आता अनिवार्य केलं आहे की तुम्ही ट्रेड्सला जॉईन व्हा, की जेणेकरून जर ह्या कंपन्या आहेत त्यांनी एखाद्या एमएसएमई कडून काहीतरी विकत घेतलं, तर ह्या जे सीपीएससी आहेत त्या पण काहीतरी इन्व्हॉइस जनरेट करतील, तो जनरेट करून त्यांना ट्रेड्सवर टाकावा लागणार आहे, जेणेकरून जे एमएसएमई आहे त्यांना बँकेकडून पैसा घेता येईल. ठीक आहे. त्यानंतर दुसरं ट्रेड्सला जीईएम किंवा गव्हर्नमेंट ई मार्केट सोबत जोडणार आहे. आता जेम म्हणजे काय? की गव्हर्नमेंटला एक कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की फक्त जेम वरूनच तुम्ही काही पण प्रोक्युरमेंट आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला पण लागतं ना, गाड्या गाड्या लागतात किंवा मशीन लागतात किंवा कोणत्या पण गोष्टी लागतात गव्हर्नमेंटला, तर ते गव्हर्नमेंट जेम वरूनच घेतं. तर ते ट्रेड्सला जेम सोबत पण जोडणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. हा, आता चॅम्पियन एमएसएमई किंवा एसएमई म्हणजे काय? आता चॅम्पियन म्हटलं तर काय, की जो सगळ्याच्यात म्हणजे पारंगत आहे किंवा ज्याला खूप भारी आहे, ज्याच्यात खूप जास्त पोटेन्शियल आहे, तो म्हणजे तो चॅम्पियन, बरोबर. एमएसएमई पण तशीच एक आहे. आता हे चॅम्पियन मी तुम्हाला अर्थ सांगितला नव्हता, फक्त एवढं सांगितलं होतं की हे एमएसएमई नाही, फक्त एसएमई साठी आहे, 10,000 कोटींसाठी. पण आता चॅम्पियनचा अर्थ सांगितला, तो अर्थ सांगतो. चॅम्पियन म्हणजे काय? की ज्या जे एमएसएमई आहे त्याच्यामध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे, जसं की इलेक्ट्रॉनिक व्हेकल, त्याच्यामध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे इनोव्हेशनसाठी किंवा एक्सपोर्टसाठी. तर असे जे एमएसएमई आहे तर ते तयार करायचे, त्याला म्हणतात चॅम्पियन एमएसएमई. ठीक आहे. तर ते आपले एमएससी तयार करायचे जेणेकरून आपण एक्सपोर्ट खूप जास्त वाढवू शकू. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर. आता मला सांगा की जर आपल्याला ग्रोथ करायची आहे तर आपल्याला पायाभूत सुविधा लागणार. जर तुम्ही म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी तुमच्याकडे गाड्या असतील पण रोड नसतील, ठीक आहे, तर तुमचं म्हणजे हा माल इकडचा तिकडे जाणार कसा? जाणार नाही. त्याच्यामुळे आपली इकॉनॉमिक ग्रोथ पण होणार आहे. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणून हे आपल्या जे पहिलं कर्तव्य आहे त्याचं इम्पॉर्टंट पार्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर. तर इथं काय करणार आहेत? 20 राष्ट्रीय जलमार्ग आहेत, त्यांचं लवकर आता डेव्हलपमेंट करणार आहे. आता सध्याच्या कंडिशनला राष्ट्रीय जलमार्ग म्हणजे काय? नॅशनल वॉटरवेज. हे आता 111 आपण ऑलरेडी अनाऊन्स केलेले आहेत. ठीक आहे. आता हे 20 आहेत ते आपण डेव्हलप करणार आहोत. आता त्यानंतर किनारी माल वाहतूक प्रोत्साहन करणार आहे. आता ह्याचं का बरं इम्पॉर्टन्स आहे? कारण की जे किनाऱ्यावरून किंवा समुद्रातून किंवा पाण्यातून जे आपण माल वाहतूक करतो ते रोड आणि रेल्वेपेक्षा खूप जास्त स्वस्तात होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याला पण प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर हे पण बनवणार आहे. डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर म्हणजे काय? की जे माल वाहतूक साठी ज्या ट्रेन्स असतात त्यासाठी एक वेगळं ट्रेनच्या पटऱ्या बनवायच्या, की जेणेकरून तुम्ही जे पॅसेंजर ट्रेन्स आहेत त्या इथून जाणार नाही, इथून फक्त ह्यांना फास्ट आपण जे माल वाहतूक आहे ते करू शकू. त्याला म्हणतात डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर. त्याला फ्लाईट म्हणतात ना, जे गुड्स वगैरे ते. ठीक आहे. तर हे झालं पायाभूत सुविधा. त्यानंतर दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा आणि स्थिरता, एनर्जी सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी करायची आहे. ठीक आहे. आता इथं काय करणार? कार्बन कॅप्चर युटिलायझेशन करणार आहे आणि स्टोरेज टेक्नॉलॉजी ह्याच्यासाठी पुढच्या 5 वर्षासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आता कार्बन कॅप्चर युटिलायझेशन म्हणजे काय? की आपण एवढं ऐकलंय की आपल्याला म्हणजे खूप सारं ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, खूप सारं पोल्युशन होत आहे, तर ह्याच्यासाठी आपण काही म्हणजे नवीन नवीन गोष्टी इनोव्हेशन करतोय. त्याच्यापैकी एक गोष्ट म्हणजे कार्बन कॅप्चर युटिलायझेशन. आता कार्बन कॅप्चर म्हणजे काय? की जे कार्बन डायऑक्साईड असतं किंवा कोणतं पण कार्बन आहे जे आपण हवेत सोडतो, तर ते आपल्याला कॅप्चर करायचं आहे. कॅप्चर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करतात, फक्त CO2 वेगळं करायचं आहे आणि त्याला कुठेतरी स्टोअर करून ठेवायचं आहे. आता फक्त स्टोअर करून चालेल का? नाही, त्याला आपल्याला यूज पण करायचं, त्याला म्हणतात युटिलायझेशन. ठीक आहे. तर हे युटिलायझेशन करायचं आहे. म्हणजे युटिलायझेशन कुठं होईल? म्हणजे आपल्याला वाटेल की कार्बन डायऑक्साईड असं कुठे युज करू शकत नाही, पण आपण फर्टिलायझर किंवा बाकीच्या पण इंडस्ट्रीमध्ये युज करू शकतो. ते त्याचं युटिलायझेशन करायचं आहे. आणि स्टोरेज टेक्नॉलॉजीच्या पुढच्या 5 वर्षासाठी, म्हणजे ते फक्त स्टोरेज पण करू ना आपण, तर त्याच्या पुढच्या 5 वर्षासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर शहरी क्षेत्रांचा म्हणजे आर्थिक क्षेत्रांचा विकास करायचा आहे किंवा सिटी इकॉनॉमिक रिजन्स आहे त्यांचा विकास करायचा आहे. इथे जेवढे त्यांनी हे दिले ऑलरेडी बऱ्यापैकी विकसितच आहेत, पण ते लिंक करायचे आहेत असं समजून चला. आता हे बघा, जे सिटी इकॉनॉमिक रिजन्स आहेत तर ह्यांना जोपर्यंत जोडणार नाही तोपर्यंत त्याचा आणखी जास्त विकास होणार नाही. हे आता सॅच्युरेशन पॉईंट आले आहेत, त्यांचा आणखी विकास करायसाठी त्यांना जोडणं गरजेचं आहे. तर हे कशाने जोडणार आहे? 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉरनी जोडणार आहेत. म्हणजे खूप म्हणजे बुलेट ट्रेन म्हणा किंवा बाकीच्या म्हणजे हाय स्पीड असतील ट्रेन्स त्या त्यांनी तिथून जोडतील. कोणते कोणते? इथं मॅप खाली दिलेला आहे, तिथं बघू आपण. ठीक आहे. तिथं मग अशी मॅप टाकायला विसरलो, नंतर इथं खाली टाकून दिला मी. हा, हे बघा, मुंबई पुणे हे पहिलं, त्यानंतर पुण्यावरून हैदराबाद हे दुसरं, त्याच्यानंतर हैदराबादवरून बँगलोर हे तिसरं, त्याच्यानंतर हैदराबादवरून चेन्नई हे चौथं, त्याच्यानंतर चेन्नई
हे चेन्नई आणि बँगलोर हे 5वं, आणि दिल्ली आणि वाराणसी हे 6वं, आणि वाराणसीवरून सिलिगुडी हे 7वं. असे 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर्स आपण बनवणार आहोत. हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे. आणि मी तुम्हाला इथे मॅप मध्ये नाव जाणून बुजून टाकून नाही दिले, कारण की तुम्ही याचं झेरॉक्स काढा आणि स्वतः इथे लिहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहतील. हे असं विचारू शकतात. ठीक आहे, काय काय आहे? मुंबई, पुणे, इथे आहे हैदराबाद, बँगलोर, चेन्नई, त्याच्यानंतर दिल्ली, वाराणसी आणि सिलिगुडी. तसे टोटल 7 आहेत, 7 कॉरिडॉर आहेत. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा. कुठं होतो आपण? कुठे गेलो? खाली गेलं? नाही, वरतीच आहे. हा, 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स, हे सगळं लक्षात ठेवा. मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद, तर हे जे 2 आहेत हे आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, म्हणून हे मी म्हणजे पाठ करायला सांगतो हे सगळे सगळे. त्याच्यानंतर म्युनिसिपल बॉन्ड्स. आता म्युनिसिपल बॉन्ड्स म्हणजे काय, की जे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात, तुम्ही ऐकलं म्हणजे आपण जे इकॉनॉमिक्स करतो यात तुम्ही म्हणजे वाचलेलं असेल की गव्हर्नमेंट म्हणजे बॉन्ड्स काढत असतं. त्यासारखंच आता जे लोकल बॉडीज आहेत त्यांनी पण बॉन्ड काढायला पाहिजे, जेणेकरून जे गव्हर्नमेंट आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट आहे, त्यांच्यावर जास्त फायनान्शियल बर्डन नको यायला, म्हणून जे म्युनिसिपॅलिटीज आहेत त्यांनी स्वतःच बॉन्ड्स काढायला पाहिजे. तर तसे बॉन्ड्स काढायला पाहिजे, यासाठी गव्हर्नमेंटने त्यांना इन्सेंटिव्ह द्यायसाठी, जर तुम्ही म्हणजे जे आपण म्युनिसिपॅलिटीज आहेत त्यांनी जर 1,000 कोटींचा बॉन्ड काढला, तर त्यांना 100 कोटींचा इन्सेंटिव्ह जी गव्हर्नमेंट आहे ती देईल. ठीक आहे, लक्षात ठेवा म्युनिसिपल बॉन्ड्स इम्पॉर्टंट आहे फॅक्ट. त्याच्यानंतर येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट. आता येणाऱ्या म्हणजे काय, नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स. तर त्यांना आतापर्यंत भारतामध्ये गुंतवणुकीसाठीची 5% ची मर्यादा होती, त्याची आता 10% करण्यात आली आहे, आणि एकूण मर्यादा जी आहे ती 10% वरून 24% करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे जे पहिलं कर्तव्य होतं आपल्या भारताला आर्थिक विकास देण्याचं, तर ते आपलं संपलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला म्हणजे आपण समजा भारताचा आता आर्थिक विकास झाला, तर फक्त आर्थिक विकास किंवा ग्रोथ करून चालणार नाही, त्यासोबतच आपले जे लोक आहेत त्यांच्या पण क्षमता वाढवायला पाहिजे, जेणेकरून जी वाढ आहे ती सस्टेन राहील. बरोबर, तर ती सस्टेन राहण्यासाठी आपल्याला क्षमता वाढवायची आहे. क्षमता वाढवण्यासाठी काय काय करावं लागणार, की जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना तयार करावं लागणार, त्यांना ट्रेनिंग द्यावी लागणार. सोबतच काय की म्हणजे जे शिक्षण आहे शिक्षण द्यावं लागेल. त्याच्यानंतर हेल्थ आहे म्हणजे हेल्थ बघावं लागेल. त्याच्यानंतर जे पर्यटन म्हणजे त्यांना गाईडला परीक्षण द्यायचे आहे. ठीक आहे, तर म्हणजे त्यांना सक्षम करायचं आहे ते. आणि क्रीडा, खेलो इंडिया मिशन, आपलं ऑलिम्पिक्स वगैरे आहे तिथे नेण्यासाठी वगैरे, हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, हे एक एक करून बघू. बघा, आता विकसित भारतासाठी व्यावसायिकांना तयार करणे. का बरं? कारण की आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत. इथे काय करणार की 1,00,000 संलग्न आरोग्य व्यावसायिक किंवा अलाइड हेल्थ प्रोफेशनल जोडले जाणार आहेत. ठीक आहे, आता अलाइड हेल्थ प्रोफेशनल्स म्हणजे काय, की म्हणजे जे पण डॉक्टरांना किंवा नर्सला वगैरे मदत करतात, किंवा त्यांच्याशी रिलेटेड जे काही असतात, म्हणजे जसं की काय म्हणतात लॅबोरेटरीज वगैरे असतात ते वाले, किंवा डायटिशियन्स असतात ते, हे जे असे झाले जे थोडेसे साईडचे आहेत, हेल्थचेच आहे रिलेटेड आहे पण थोडेसे साईडचे, डॉक्टर नाही प्रॉपर, तर ते म्हणजे अलाइड हेल्थ प्रोफेशनल. तर ते तयार करायचे आहेत 5 वर्षात 1,00,000. ठीक आहे, त्याच्यानंतर मेडिकल टुरिझम म्हणजे काय, ते मेडिकलसाठी आपल्याकडे टूर करायला येत नाही. मेडिकल टुरिझम म्हणजे आपल्याकडचे जे हॉस्पिटल्स आहेत ते बऱ्यापैकी स्वस्त आहेत, स्वस्तामध्ये उपचार देतात दुसऱ्या देशांपेक्षा, तर बाहेरचे लोक भारतामध्ये उपचार करायला येतात. ठीक आहे, त्याला म्हणतात मेडिकल टुरिझम. तर त्यासाठी 5 रिजनल मेडिकल हब्स बनवले जातील. ठीक आहे, जेणेकरून बाहेरच्या लोकांनी भारतात म्हणजे मेडिकलसाठी, हेल्थसाठी यावं. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा बनवले जातील. ठीक आहे, हे आयुषचं आहे, AYUSH. त्याच्यानंतर पशुसंवर्धन. हे आता पशुवैद्यकीय व्यावसायिक असतात त्यांना वेटर्निटी डॉक्टर्स म्हणतात किंवा प्रोफेशनल्स म्हणतात. त्यांची पण उपलब्धता वाढवायची आहे, जेणेकरून आपले जे पण काय म्हणतात कॅटल्स आहेत, गायी आहेत, बाकीचे गुरंढोरं आहेत, जे आपल्याला दूध वगैरे प्रोव्हाइड करतात, तर त्यांना म्हणजे जे त्यांची तब्येत वगैरे बिघडली तर ते आपल्याला चांगलं म्हणजे त्यांना चांगलं करतात, जेणेकरून आपलं दूध प्रोडक्शन आणखी वाढेल वगैरे, तर नाही का, मीठ वगैरे प्रोडक्शन आहे ते सगळं चांगलं वाढलं पाहिजे त्यासाठी. त्यानंतर ऑरेंज इकॉनॉमी. आता ऑरेंज इकॉनॉमी ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, अति जास्त इम्पॉर्टंट आहे, खूपच. याला 100-50 जेवढे सांगायचे तेवढे करून ठेवा. हे प्रश्न हमखास गॅरंटी देतो मी, ह्याच्यावर प्रश्न येणार आहे ऑरेंज इकॉनॉमीवर. ठीक आहे, बजेट मधून नाही आला तर दुसऱ्या गोष्टीवरून येईल, कारण की ऑरेंज इकॉनॉमीसाठी एक समिट झाली होती. कुठं झाली होती आठवते का तुम्हाला? आपण करंट मध्ये कव्हर केलेलं आहे. कुठं? मुंबईमध्ये. त्या समिटचं नाव काय होतं? आठवा लवकर. वेव्ह समिट मुंबईमध्ये झाली होती. कशासाठी? ऑरेंज इकॉनॉमीसाठी. ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय? AVGC. ठीक आहे, आता AVGC म्हणजे काय? ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स.
म्हणजे काय की जे आपण नवीन नवीन ह्या आता लेटेस्ट वाल्या गोष्टी बघतोय त्या म्हणजे एव्हीजीसी आणि खूप जास्त बूम मध्ये आहे. म्हणून ऑरेंज इकॉनॉमीवर तुम्हाला 50-60 स्टार करून ठेवायला सांगितले की जेणेकरून ह्याच्यावर प्रश्न येईलच, 100% येणार आहे. बघा, 1500 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयामध्ये AVGC चे कंटेंट क्रिएटर लॅब्स बनतील. ठीक आहे, जेणेकरून हे जे पोरं वगैरे आहेत त्यांना कोडिंग वगैरे किंवा जे गेमिंग वगैरे आहेत, गेमिंग शिकवायची नाहीत पण गेमिंगची कोडिंग वगैरे ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथं शिकवणार आहेत. ठीक आहे, ऑरेंज इकॉनॉमी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर शिक्षण. आता शिक्षण शिक्षण पण जे आपल्याला जर डेव्हलप व्हायचं असेल, प्रत्येकाची क्षमता वाढवायची असेल तर शिक्षण पण महत्वाचं आहे. तर शिक्षण महत्वाचं आहे. 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप बनणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय, उद्योग शिक्षण आणि कौशल्याची सांगड घालण्यासाठी 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात एक मुलींची हॉस्टेल असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात, लक्षात ठेवा, प्रत्येक राज्यात नाही, प्रत्येक जिल्ह्यात एक मुलींची हॉस्टेल. आता हे हॉस्टेल कोणत्या मुलींसाठी असणार आहे? स्टेम एज्युकेशन ज्या शिकत आहेत त्यांच्यासाठी. स्टेम म्हणजे काय? सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. हे जे टेक्निकल एज्युकेशन ज्या शिकत आहेत त्या मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक हॉस्टेल बनणार आहे. मुलींचे आहे, मुलांचे नाही, फक्त मुलींचे. त्याच्यानंतर पर्यटन. आता पर्यटन हे पण आपली क्षमता वाढेल, कारण की जे मोस्टली जे पर्यटनाला जे बाहेरून लोक येतात तर त्यांना गाईड कमी पडतात. तर गाईड जर आपल्याकडे जास्त असतील किंवा जे लोक प्रशिक्षित असतील तर त्यांच्यासाठी त्यांची क्षमता पण वाढेल. कशाची क्षमता? पैसे कमवण्याची. ठीक आहे, तर ते पर्यटनसाठी जे डिजिटल नॉलेज ग्रीड आहे ते ते डिजिटल नॉलेज ग्रीड पण वाढवणार आहे, सोबतच गाईड्सला प्रशिक्षण पण देणार आहे. आणि 15 पुरातत्वीय स्थळे किंवा आर्किओलॉजिकल साइट्स जे आहेत तर त्यांना सांस्कृतिक स्थळे म्हणून विकसित केली जाणार आहे, जेणेकरून आपलं पर्यटन वाढेल. ठीक आहे. त्यानंतर क्रीडा. आता क्रीडा पण जे खेलो इंडिया मिशन वगैरे आपण बरंच स्पोर्ट्समध्ये खूप जास्त प्रमाणात हे बघितलंय. खेलो इंडिया मिशनच्या अंतर्गत आपण बीच गेम्स काढले होते, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी गेम्स काढले होते, त्याच्यानंतर ते हवेवाले गेम काढले होते. असे खूप सारे गेम्स मागच्या वर्षी आलेले आहेत. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे क्रीडा. ठीक आहे, आपल्याला ऑलिम्पिक्समध्ये टॉपवर यायचं आहे, त्यासाठी चालू आहे ते सगळं. त्यानंतर तिसरं कर्तव्य. आता हे दोन तर झाले कर्तव्य. दुसऱ्या कर्तव्य कशासाठी होतं? की आपली क्षमता वाढवण्यासाठी. तिसरं कर्तव्य, आता मी वारंवार काय सांगतोय, कारण की तुम्हाला हे पाठ झालं पाहिजे. त्यानंतर तिसरं तिसरं कर्तव्य काय? सबका साथ सबका विकास. आता सबका साथ सबका विकास करायसाठी आपल्याला सगळे जे मागे राहिलेत लोक त्यांना वरती आणायचं आहे. आता मागे कोण कोण राहिले आहेत? म्हणजे शेतकरी राहिले आहेत, SC ST OBC राहिले आहेत, वुमन राहिले आहेत. तर हे SC ST OBC आणि वुमन ह्यांना सोडून आता ह्यांनी बाकीच्या गोष्टी सध्या ह्या बजेटमध्ये पकडल्या आहेत. कोणत्या गोष्टी आहेत? शेतकरी आहे, त्यानंतर दिव्यांगजन म्हणजे जे अपंग आहेत ते, त्यानंतर दुर्बळ घटकातील जे मानसिक आरोग्य आणि आघात उपचार मिळवण्यासाठी ज्यांना सक्षम करायचे आहेत ते, आणि जे पूर्वोदय राज्य आहेत, पूर्वोदय म्हणजे जे ईस्टला आहेत, ओडिसा वगैरे, तर ते राज्य आणि नॉर्थ ईस्ट रिजन म्हणजे जे आसाम, नागालँड वगैरे. ठीक आहे, ह्या राज्यांना पण आपल्याला वरती आणायचं आहे. तर हे आहे आपलं तिसरं कर्तव्य, सबका साथ सबका विकास. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी बघू शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचं आहे. आता शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढणार? शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन गोष्टीमुळे वाढू शकतं. जर तुमचे जे पीक आहेत तर त्यांचं उत्पन्न वाढलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, बरोबर. दुसरी गोष्ट की ह्याच्या सोबत शेतकऱ्यांना दुसरं काहीतरी करावं लागेल, तेव्हा पण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. दुसरं काहीतरी म्हणजे काय करायचं? मत्स्यपालन करायचं, पशुपालन करायचं, त्यानंतर उच्च मूल्यांची शेती करायची. ही जी शेती करताय, शेतीसोबत तुम्ही कोकोनटची झाडं लावायची किंवा काजू बदामची झाडं लावायची, चंदनाची झाडं लावायची, जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल. ठीक आहे, उत्पन्न नाही वाढेल, त्याची व्हॅल्यू वाढेल. ठीक आहे, जेणेकरून आपलं काय म्हणतात, पैसे शेतकऱ्यांना जास्त मिळतील. ठीक आहे, बघा, उच्च मूल्याची शेती म्हणजे नारळाची करायची. भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक आहे, हे फॅक्ट लक्षात ठेवा. नारळाचा भारत सर्वात मोठा उत्पादक आहे. आणखी नारळ उत्पादन वाढवण्यासाठी नारळ प्रोत्साहन योजना किंवा कोकोनट प्रमोशन स्कीम आता गव्हर्नमेंट काढत आहे. सोबतच काजू आणि कोकोआ, कॅश्यू आणि कोकोआ त्याच्यातील भारत उत्पादनात आत्मनिर्भर बनून 2030 पर्यंत जागतिक ब्रँड भारताला बनायचा आहे. कशामध्ये? काजू आणि कोकोआमध्ये. त्यानंतर चंदन, हे आपण बघत असतो, जे पुष्पा झुकेगा नहीं सालावाला, तो चंदन, सॅन्डलवूड. तर ते सॅन्डलवूड मध्ये पण आपल्याला प्रोडक्शन जास्त करायचे आहे. फळबागा, अक्रोड, बदाम आणि पाईन नट ह्यांचा विस्तार करायचा आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल. सोबतच भारत विस्तार हे एक नवीन आहे, नवीन गोष्ट आहे याच्यामध्ये, ह्या बजेटमध्ये. हे लक्षात ठेवा, भारत विस्तार. आता भारत विस्तार याच्यामध्ये शेतकऱ्याचं किंवा ऍग्रिकल्चरचं काही दिसत नाहीये, त्याच्यामुळे हे म्हणजे असं फॅक्ट विचारू शकतात की भारत विस्तार म्हणजे आपले बजेटमध्ये ह्याचं मेन्शन केलं होतं, तर ते कशासाठी आहे असं विचारू शकतात. तर एवढं लक्षात ठेवा की ते शेतकऱ्यांसाठी आहे किंवा शेतीसाठी आहे, ऍग्रिकल्चर रिलेटेड आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
कृषी क्षेत्रासाठी बहुभाषिक AI टूल आहे. आता ह्याच्यात ॲग्रीस्टॅक आणि ICAR. ॲग्रीस्टॅक म्हणजे काय, की तिथं शेतकरी त्यांची जमीन, त्यांच्या स्कीम कोणत्या कोणत्या घेत आहेत, ते पिकं काय काय घेतात, हे सगळं एका पोर्टलवर आहे. ते पोर्टल काय आहे, ॲग्रीस्टॅक पोर्टल आहे. ठीक आहे. आणि ICAR म्हणजे काय, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, म्हणजे इथं रिसर्च होतो. तर हे गव्हर्नमेंटकडे ह्याची माहिती आहे सगळी शेतकऱ्यांची, कशा थ्रू, ॲग्रीस्टॅक थ्रू. सोबतच इकडे काय आहे, रिसर्च आहे, रिसर्च केलेला आहे. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या इंटिग्रेट करून भारत विस्तार केलेला आहे, जेणेकरून इथे जे एक AI लावणार आहे म्हणजे बऱ्याचशा भाषामध्ये, की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत हे AI म्हणजे हे ज्या सगळ्या गोष्टी इंटिग्रेट करून शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही हे क्रॉप घ्यायला पाहिजे, हे पीक घ्यायला पाहिजे, हे फर्टिलायझर लावायला पाहिजे, किंवा काय काय करायला पाहिजे, कधी रोप लावायला पाहिजे, हे सगळं हे सांगणार आहे भारत विस्तारमध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर शी मार्ट्स. शी मार्ट्स म्हणजे काय, म्हणजे हे स्त्रियांसाठी असणार आहे. सेल्फ हेल्प ग्रुप असतात किंवा जे काय म्हणतात त्याला, बचत गट असतात, ते बचत गटांचं जे एंटरप्रेन्योरशिप आहे त्याला प्रमोट करण्यासाठी. तर हे समुदायाच्या मालकीचे कम्युनिटी ओन्ड, समुदायाच्या मालकीचे म्हणजे कम्युनिटी ओन्ड असणार आहे. काय, रिटेल आउटलेट्स आहेत. रिटेल म्हणजे जे छोटे छोटे दुकानदार असतात ते रिटेल आउटलेट्स, हे शी मार्ट्स असणार आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकू. हा, त्याच्यानंतर दिव्यांगजनांना, शेतकरी झाले ना, आता दिव्यांगजन. आता दिव्यांगजनांना सक्षम करणे किंवा एम्पॉवरिंग दिव्यांगजन. आता ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटने दोन योजना दिल्यात, कौशल्य योजना आणि सहारा योजना. कौशल्य म्हणजे दिव्यांगजन आहेत त्यांच्यासाठी हे प्रोव्हाइड करायचं, दिव्यांगजन म्हणजे जे अपंग आहेत ते. आता हे जे अपंग व्यक्ती वगैरे आहेत तर ते इंडस्ट्रीमध्ये वगैरे काम करू शकणार नाही, म्हणजे करू शकतील पण प्रत्येकच इंडस्ट्रीमध्ये नाही करू शकणार, ते काही लिमिटेशन असतात. तर मोस्टली ते कुठे इंडस्ट्रियल म्हणजे कोणते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये करतील, किंवा एव्हीजीसी मग कशी तुम्हाला सांगितलं की काय, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स. तर हे जे गोष्टी आहेत हे आपण कम्प्युटर वगैरे बनवू शकतो, किंवा काही व्हॉइस टॅपिंग म्हणा, किंवा अशा गोष्टी थ्रू आपण बनवू शकतो. तर ह्या गोष्टी ते करू शकतील. ठीक आहे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचे, हॉस्पिटॅलिटी वगैरे आहे त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची म्हणजे त्यासाठी ही योजना आहे, दिव्यांगजन कौशल्य योजना. सोबतच दिव्यांग सहारा योजना आहे. सहारा म्हणजे काय, त्यांना मदतीची गरज असते. सहारा म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक वेळेस कोणी माणूस सहारा नाही करू शकणार, त्यासाठी काही तंत्रज्ञानाची गोष्टी करतात. तंत्रज्ञान म्हणजे काय, की समजा एखाद्याचा हात नाहीये, तर त्या हातासाठी जे आर्टिफिशियल लिंब आहे किंवा आर्टिफिशियल हात आहे ते प्रोड्यूस करणारे ज्या काही कंपन्या आहेत, तर त्या कंपन्यांना ते गव्हर्नमेंट सहाय्य करेल. ठीक आहे, तर हा दिव्यांग सहारा योजना, सहाय्य योजना आहे. ठीक आहे, सहारा योजना आहे. म्हणजे काय, की ते आता ज्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये AI लावायला लावतील, किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स वगैरे ह्या ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत, किंवा कोडिंग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये इंटिग्रेट करायला लावतील. सेन्सर्स वगैरे गोष्टी आहेत ह्या सगळ्या इथे इम्प्लिमेंट करतील. ठीक आहे, दिव्यांग सहारा योजना. तर अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांचे आपण सक्षम करणार, शेतकऱ्यांना, त्याच्यानंतर दिव्यांगजनांना सक्षम करणार आहोत. त्याच्यानंतर ज्यांना मानसिक आरोग्य ज्यांचं थोडंफार खराब आहे, किंवा ज्यांना ट्रॉमा आहे किंवा अपघात वगैरे झालाय, तर त्यांना पण आपण आता म्हणजे सहाय्य करणार आहोत. कोण मानसिक आरोग्यवाल्यांना आणि सहाय्य अपघात किंवा ट्रॉमा केअर वाल्यांना. ठीक आहे, आता जे मानसिक आरोग्य आहे तर ते म्हणजे भारतात आपल्याला वाटत असतं की म्हणजे एखाद्या दवाखान्यात वगैरे गेला, म्हणजे मनसोपच्या तज्ञाकडे गेला तर पागल झाला, पण नसतं ते. म्हणजे छोट्या छोट्या डिप्रेशनसाठी पण जाऊ शकतो, किंवा कोणती काउन्सिलिंग त्यासाठी जाऊ शकतो. लहान लहान पोरांना ऍडिक्शन असतं मोबाईलचं, त्यासाठी जाऊ शकतो. तर ह्या गोष्टीसाठी आपल्या भारतात एकदम भारीवाली संस्था आहे, काय, निम्हान्स. ठीक आहे, आता ही जी मेंटल हेल्थ आहे त्यासाठीची आहे, ही आहे बँगलोरमध्ये, कर्नाटकमध्ये बँगलोर आहे, तिथे ही संस्था आहे. ठीक आहे, आता फक्त बँगलोरमध्ये आहे, आता म्हणजे एकदम भारतात एकदम टॉप वाली आहे. आता ती उत्तर भारतात पण करायची आहे, त्यासाठी निम्हास 2.0 आलेलं आहे. उत्तर भारतातील मानसिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी ही तिथं इन्स्टिट्यूट बनणार आहे, निम्हास 2.0. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. उत्तर भारतातील भारतात दुसरी शाखा बनणार आहे, पहिली कुठे, बँगलोरमध्ये. त्यानंतर कॅन्सर औषधे 17 प्रकारच्या कॅन्सर औषधांवरील जी बेसिक कस्टम ड्युटी आहे ती माफ केली, जेणेकरून आपल्याला म्हणजे भारतामध्ये जे कॅन्सर पेशंट्स आहेत त्यांना औषधे स्वस्त होतील. त्यानंतर 7 दुर्मिळ आजारांच्या औषधांना सूट दिली आहे. सोबतच जे प्रत्येक जिल्हा रुग्णालयात इमर्जन्सी आणि ट्रॉमा केअर सेंटर बनवणार आहेत, आणि त्यांची क्षमता 50% वाढवणार आहे. म्हणजे काय, बेड्स वगैरे म्हणा किंवा बाकीचे औषध वगैरे आहे, सगळे तिथं 50% वाढवणार आहेत. ठीक आहे, काय, इमर्जन्सी आणि ट्रॉमा केअर. ट्रॉमा म्हणजे काय, ऍक्सिडेंट वगैरे झाला, काही जळलं जुळलं किंवा काही पण गोष्टी झाल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर. ठीक आहे, इमर्जन्सी ट्रॉमा केअर प्रत्येक जिल्ह्यात बनवणार आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. मानसिक आरोग्य आणि अपघात उपचार म्हणजे आतापर्यंत आपलं काय झालं, जे ज्यांना उचलायचं आहे ते कोण कोण झाले, शेतकरी. दुसरी गोष्ट जे अपंग वगैरे व्यक्ती आहेत ते. तिसरी गोष्ट जे मेंटल हेल्थ वगैरे चे जे पेशंट वगैरे आहेत ते. आणि चौथी गोष्ट आता काय, जे पूर्वांचल राज्य राहिले, पूर्वेकडचे राज्य राहिले किंवा नॉर्थ ईस्टचे राज्य राहिले, ते राज्यांना आपल्याला वरती आणायचं आहे. आता ते पूर्वोदय योजना आहे, जे पूर्वोदय जे पूर्वेकडच्या राज्य त्यांच्यासाठी कोणते कोणते राज्य आहे बघा.
पहिलं म्हणजे बिहार, दुसरं म्हणजे झारखंड, तिसरं म्हणजे वेस्ट बेंगाल, चौथं म्हणजे काय म्हणतात ओडिसा, आणि पाचवं म्हणजे आंध्र प्रदेश. तसे 5 राज्य हे 5ही राज्य लक्षात ठेवा. त्यांना पूर्वोदय स्कीम लागू होते. ठीक आहे. पूर्वोदय म्हणजे जिकडून म्हणजे भारताचा उदय होत आहे पूर्वेकडून ते म्हणजे पूर्वोदयवाले. ठीक आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश ह्यांना जोडण्यासाठी इंटिग्रेटेड ईस्ट कोस्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉर बनत आहे. इथं ज्या इंडस्ट्री आहेत तर त्यांसाठी एक कॉरिडॉर बनणार आहे. कॉरिडॉर म्हणजे तिथं रोड किंवा रेल्वे स्टेशन, रेल्वे जे काय असेल ते बनेल, कॉरिडॉर बनेल तिथे. आणि त्याचं नोड कुठे असणार आहे? दुर्गापूर इथं. ठीक आहे. हे बघा, त्याचं नोड दुर्गापूर इथं नोड असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर या 5 राज्यात 5 पर्यटन क्षेत्राचा पण विकास होणार आहे. तर जे पूर्व हेवाले जे 5 राज्य आहेत त्यासाठी 2 गोष्टी आहेत. कोणते कोणते? 5 पर्यटन क्षेत्राचा विकास करणार आहे, सोबतच तिथं इंटिग्रेटेड ईस्ट कोस्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉर बनणार आहे. ह्या 2 गोष्टी यासाठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट रिजन, हा जो नॉर्थ ईस्ट आपले जे 8 बहिणी आहेत किंवा 7 बहिणी आहेत तर त्यांच्यामध्ये एक बुद्धिस्ट सर्किट योजना चालू करणार आहे. बुद्धिस्ट सर्किट योजना म्हणजे काय की तिथले ज्या मोनेस्ट्रीज आहेत, तिथले जे विहार आहेत किंवा तिथं जे बुद्धिझम आहे, थेरावादा किंवा बाकीचे पण महायान वगैरे पण तिथं बरंच चालतं. तर त्या बुद्धिझमला प्रमोट करायसाठी किंवा जे इतर पूर्ण जगभरातले जे बुद्धिस्ट लोक आहेत तिथं आपल्याकडे यावे त्यासाठी ते बुद्धिस्ट सर्किट योजना आहे. ठीक आहे. हे बाकीच्या भारतात चालू आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये एवढी नव्हती, आता नॉर्थ ईस्ट मध्ये पण ते एक्सटेंड करत आहेत. त्यासाठी बुद्धिस्ट सर्किट योजना आहे कुठे? अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या भागाचा पण विकास होणार आहे. तर हे आहे पूर्वोदय राज्य आणि नॉर्थ ईस्ट रिजन. तर अशा पद्धतीने आपले 3 गोष्टी संपलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? म्हणजे 3 कर्तव्य संपलेले आहेत. पहिलं कर्तव्य, दुसरं कर्तव्य, तिसरं कर्तव्य सबका साथ सबका विकास होतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं होतं? पहिली गोष्ट म्हणजे काय की आपला आर्थिक विकास करायचा होता. ठीक आहे. आर्थिक विकासासाठी आपण 6 गोष्टी बघितल्या. 6 गोष्टीमध्ये पहिली गोष्ट होती त्याच्यामध्ये 7 गोष्टी बघितल्या. 7 गोष्टी कोणत्या कोणत्या? बायोफार्मा बघितली होती, त्याच्यानंतर आपलं सेमीकंडक्टर बघितलं होतं, रेअर अर्थ एलिमेंट बघितले होते आणि अशा बाकीच्या गोष्टी बघितल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरीकडे गेलो होतो आपण. दुसऱ्या नंबरला जिथं आपल्याला काय म्हणतात शिक्षण, त्याच्यानंतर हेल्थ, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींना प्रमोट करायचं होतं, जेणेकरून आपले जे पॉप्युलेशन आहे ते डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याला मिळेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण दुसरं बघितलं होतं. हे बघा, दुसरं म्हणजे विकसित भारतासाठी व्यवसाय करण्यात तयार करायचं होतं, पशुसंवर्धन वगैरे, पर्यटन, क्रीडा वगैरे आपण सगळं बघितलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले हे 3 जो मेन पार्ट होता, पार्ट ए, PART, पार्ट ए तो संपलेला आहे. त्याच्यानंतर हा पार्ट बी म्हणजे डायरेक्ट टॅक्स असणार आहे. पण त्याच्या अगोदर जी आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन होते त्यांनी 16व्या वित्त आयोगाविषयी पण बोलल्या होत्या. त्याच्यामुळे हे पण आपल्याला करायचं आहे. तर त्यांनी काय सांगितलं की 17 नोव्हेंबरला जे 16वं फायनान्स कमिशन होतं त्यांनी राष्ट्रपतींकडे रिपोर्ट दिला, ते नंतर जातं फायनान्स कमिशनकडे. ठीक आहे. तर फायनान्स कमिशनकडे जायच्या अगोदर राष्ट्रपतींकडे 17 नोव्हेंबर 2025 ला रिपोर्ट दिला होता फायनान्स कमिशनने. केंद्राच्या करारामधील तर फायनान्स कमिशनने काही हे दिले ना, रिकमेंडेशन दिले. आता फायनान्स कमिशनचे रिकमेंडेशन म्हणजे लिहून ठेवलेलं नाही, मी लिहून ठेवा 2026 पासून ते 2031 पर्यंत लागू असतील, लिहून ठेवायचं कुठेतरी. ठीक आहे. त्यानंतर केंद्राच्या करारामधील राज्याचा वाटा 41% कायम ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे. मागच्या वर्षी पण तेच होता, ह्या वर्षी पण 41%च आहे. व्हर्टिकल शेअर डिव्हॉल्युशन म्हणजे काय की केंद्राकडून राज्य आहे त्यांच्याकडे पैसा जाणे त्याला व्हर्टिकल शेअर डिव्हॉल्युशन म्हणतात. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? राज्यामध्ये कसा जातो ते बघणे म्हणजे ते हॉरिझॉन्टल. ठीक आहे. तर व्हर्टिकल शेअर डिव्हॉल्युशन 41% आहे, इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. याच्यावर स्टेटमेंट विचारू शकतात. त्यानंतर राज्यांना म्हणजे हा आधी पण 41% होता, ते पण तसं पण काय विचारू शकतात, म्हणजे आधीपेक्षा वाढवलं कमी केलं असं नाहीये, आधी जेवढं होतं तेवढंच आहे. त्यानंतर राज्यांना 2026-27 साठी 1.4 लाख कोटी रुपयांचे वित्त आयोग अनुदान देण्यात आलेले आहे. किती? 1.4 लाख करोड. हे पण हे 4-1 आहे, हे 1-4 आहे. 4-1-1-4 मध्ये 1.4 लाख करोड असं काहीतरी लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. फायनान्स कमिशन ग्रँट. त्यानंतर 16 वित्त आयोग विषयी आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. अध्यक्ष कोण होते? अरविंद पनगरिया. हे इम्पॉर्टंट आहे, नाव लक्षात ठेवा. आणि हे सदस्य आहे ह्यांचे पण नाव लक्षात ठेवायचे आहेत. जरी नाव लक्षात नाही ठेवशील त्यांचे इनिशियल्स किंवा काहीतरी लक्षात ठेवा, ट्रिक काहीतरी बनवा, पण हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे परीक्षेमध्ये विचारू शकता सदस्य कोण कोण होते. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, हे ZMPGP असं लक्षात ठेवा. ZMPGP हे जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला काहीतरी एलिमेंट करू शकतात. जे म्हणजे झा, एम म्हणजे मॅथ्यू, पी म्हणजे पांडा, जी म्हणजे घोष, पी म्हणजे पांडे. ठीक आहे. आता हे जे पहिले 4 आहेत हे तर सदस्य होते, पण हे जे ऋत्विक पांडे आहेत हे आहे सेक्रेटरी. ठीक आहे. लक्षात ठेवा, सेक्रेटरी लिहून ठेवा इथं, सेक्रेटरी. ओके. ऋत्विक पांडे हे सेक्रेटरी आहेत. इथं काय काय लक्षात ठेवा? ZMPGP
ZMPGP असं 10-15 वेळा म्हणा. पनगारिया ZMPGP, पनगारिया ZMPGP, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. 16वा वित्त आयोग. त्याच्यानंतर आता हे पार्ट बी वर आलो, जिथे आपण टॅक्स वगैरे बघू. तर जे डायरेक्ट टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, आपण जे इन्कम वगैरे असतं, कॉर्पोरेट टॅक्स वगैरे असतो, किंवा इन्कम टॅक्स असतं, तर ह्या गोष्टी म्हणजे डायरेक्ट टॅक्स असतं. तर इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे, जे व्यक्ती कमावतात त्याच्यावर सरकार टॅक्स लावतं, ते म्हणजे इन्कम टॅक्स. तर त्या इन्कम टॅक्स मध्ये बदल करण्यात आलेला नाही. तो बदल करण्यात आला होता 2025ला. ठीक आहे, 2025ला बदल करण्यात आला होता. तर 2025ला 2 वर्ष पूर्ण व्हायचेच आहेत, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला माहिती पाहिजेत, कारण की एमपीएससी 2 वर्ष आधीचे प्रश्न विचारत आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता बघा, इन्कम टॅक्सेबल इन्कम म्हणजे कोणती कोणती आहे. 0.4 लाखापर्यंत काहीच नाही आहे, आणि 24 लाखाच्या वरती ज्याची गेली त्याला 30% त्याच्या याच्यावर म्हणजे टॅक्स लागेल. म्हणजे ज्याचं समजा इन्कम 1 करोड आहे, त्याला 30 करोड रुपये गव्हर्नमेंट, सॉरी 30 लाख रुपये गव्हर्नमेंटला द्यावे लागतील. ठीक आहे. आता 1 ते 4 लाख ज्याचं इन्कम आहे त्याला काहीच टॅक्स नाहीये. 4 ते 8 साठी 5% आहे, 8 ते 12% साठी 12 लाखासाठी 10% आहे. तर हे तुम्ही वाचू शकता. लक्षात कोण ठेवायचे आहे, शेवटचं लक्षात ठेवा, पहिले 2-3 लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की हे 4-4 वाढत आहे. 24 लाखापर्यंत 4-4 वाढत आहे. त्यानंतर हे 0 पासून तर 30 पर्यंत 5-5 वाढत आहे. असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 2025. आता हे माग ऍक्ट आला होता, तर हा आपल्याला माहिती पाहिजे. जो 1961चा ऍक्ट आहे, तर त्याच्या जागी हा इन्कम टॅक्स ऍक्ट 2025चा तो लागू होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे इन्कम टॅक्स ऍक्ट. तर ह्याचे डिटेल्स आहे, हे आपण करंट अफेअर्स मध्ये बघू. त्याच्यानंतर निगम कर किंवा कॉर्पोरेट टॅक्स आहे. कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे काय, की जे कंपनीज वगैरे आहेत, तर त्यांना जो लागणारा टॅक्स आहे तो. तर ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, मिनिमम अल्टरनेट टॅक्स किंवा मॅट म्हणतात. मिनिमम अल्टरनेट टॅक्स म्हणजे काय, की बऱ्याचशा ज्या कंपनी आहेत, तर त्या काय करतात, की काही ना काही म्हणजे जे आपल्या लॉज मधले लूप होल्स बघतात, आणि त्यांना ऍक्च्युअल जी प्रॉफिट आहे ते दाखवत नाही, कमी दाखवतात, किंवा त्यांना जे टॅक्स द्यायचं आहे ते टॅक्स मध्ये रिबेट्स वगैरे बघत असतात, की कमी म्हणजे किती कमी टॅक्स देऊ शकतील, शून्य टॅक्स कसे देऊ शकतील ते वगैरे बघत आहेत. पण त्यांचा प्रॉफिट तर खूप जास्त होत आहे, बरोबर. तर त्या प्रॉफिटवर त्यांच्याकडून टॅक्स घेणं आपल्या भारताला गरजेचं आहे. तर ते टॅक्स काय म्हणजे देत नाही, बरोबर. तर तो टॅक्स मिनिमम तुम्ही 15% टॅक्स द्याच, ह्यासाठी तो मॅट होता. ठीक आहे. तर तो मिनिमम 15%वरून आता 14%वर आणलेला आहे. ठीक आहे. तर हे निगम कर किंवा कॉर्पोरेट टॅक्स साठी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यानंतर कोणत्या टॅक्स मधून सर्वात जास्त उत्पादन होते किंवा गव्हर्नमेंटला उत्पन्न मिळते, तर कोणते कोणते टॅक्स आहेत. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, जीएसटी, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी. हे पूर्ण लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त टॅक्स आपल्याला इन्कम टॅक्स म्हणून मिळत आहे. हे आधी वेगळं होतं, आधी आपल्याला कॉर्पोरेट टॅक्स म्हणून मिळत होतं, आणि आता हे उलट झालेलं आहे. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. जनरली कॉर्पोरेट टॅक्स असतं, आता ह्यावेळेस इन्कम टॅक्स आहे. तर लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त आपल्याला टॅक्स किंवा कराचं उत्पन्न आपल्याला इन्कम टॅक्स म्हणून मिळालेलं आहे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स मधून, त्यानंतर जीएसटी मधून. जीएसटी 3ऱ्या नंबरला आहे, पहिल्या नंबरला नाही आहे, दुसऱ्या नंबरला पण नाही आहे, 3ऱ्या नंबरला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एक्साइज ड्युटी मधून, त्यानंतर कस्टम्स ड्युटी मधून. ठीक आहे. त्याच्यानंतर सबसिडी. आता सबसिडी बघायला गेलं तर फूडमध्ये सगळ्यात जास्त द्यावे लागते गव्हर्नमेंटला सबसिडी. त्यानंतर फर्टिलायझर मध्ये, त्याच्यानंतर पेट्रोलियम मध्ये. एक दोनदा वाचून घ्या. फूड आपण जे अन्न, जे बऱ्याचशा गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे कोणत्या कोणत्या आहेत, मिड डे मील स्कीम किंवा एमएसपी वगैरे, किंवा तो जो मेन ऍक्ट आहे आपला, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट वगैरे. तर हे सगळ्या याच्यात आपल्याला खूप जास्त पैसा गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. किती म्हणजे आपण 1 रुपया 2 रुपयाने अन्न वगैरे देतो नाही का, 3 रुपयाने वगैरे. तर त्यासाठी गव्हर्नमेंटला पैसे सबसिडी द्यावी लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त सबसिडी फूडसाठी द्यावा लागतो, त्यानंतर फर्टिलायझरसाठी, त्यानंतर पेट्रोलियमसाठी. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, हे असं काहीतरी विचारू शकतात, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. हे सगळ्यात जास्त ह्या वर्षी हे दोन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स. इन्कम टॅक्स जास्त आहे कॉर्पोरेट पेक्षा. त्यानंतर म्हणजे एमजी नगररेगाला किती पैसे दिले. आता हे इम्पॉर्टंट का बरं आहे, एवढे सारे स्कीम आहेत, त्याच्यापैकी मी हे का बरं काढले, कारण की ह्या वर्षी ह्याचं नाव बदलून व्हीबी जी रामजी स्कीम करण्यात आलेलं आहे, आणि याचे दिवस जे होते ते पण आता वाढवलेले आहेत. आधी 100 दिवस होते, आता 125 दिवस केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे 125 दिवस गव्हर्नमेंटला गॅरंटीनी त्यांना वर्क द्यावं लागेलच. त्यासाठी आधी 100 दिवस होतं, तर तेव्हा 88,000, मागच्या वर्षी 88,000 लाख करोडाची, सॉरी 88,000 करोडाची तेवढी त्यांनी तरतूद केली होती. आणि ह्या वर्षी नाव तर बदलच, सोबत 125 दिवस केलेलं आहे, आणि 95,692 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. लक्षात ठेवा, 95 जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, 95,000 कोटी.
1 लाख नाही आहे, 1 लाखापेक्षा 5,000 कमी आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, 1 लाखापेक्षा 5,000 कमी व्हीबीजी रामजी स्कीम. तर हे आपण करंटमध्ये जास्त चांगला बोलू. त्याच्यानंतर फिजिकल डेफिसिट किंवा वित्तीय तूट. आता ही जीडीपीच्या 4.3% आहे, हे आपण नंतर याच्यामध्ये काय त्याला ग्राफमध्ये वगैरे बघून टाकूया. त्याच्यानंतर सर्वात जास्त पैसा मेलेले सेक्टर्स. आता जे सेक्टर्स आहेत कोणते कोणते, ट्रान्सपोर्ट सेक्टर आहे, डिफेन्स वगैरे आहे, रुरल आहे, तर हे आपल्याला लगेच लक्षात राहणार नाही. त्यासाठी मी एकदम व्हिज्युअलाइज करून सांगतो कसं काय लक्षात ठेवायचं. हे सगळ्यात जास्त पैसा मिळेल सेक्टर्स मध्ये लक्षात ठेवताना काय करायचं, की असं लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या गावाला जात आहे. कुठं जात आहे? गावाला, शहरात नाही, गावात जात आहे. गावात कशासाठी? तुम्हाला गावाचा विकास करायसाठी, त्यासाठी जात आहे. ठीक आहे, आता गावात जात आहे त्यासाठी तुम्ही खूप सारे पैसे घेऊन चालले. गावात जाण्यासाठी तुम्हाला ट्रान्सपोर्ट करावं लागेल. ठीक आहे, हे समजा तुमचं गाव आहे, तुम्ही ट्रान्सपोर्ट करत आहे. ठीक आहे, तर पहिलं झालं ट्रान्सपोर्ट. आता ह्या गावाच्या इथे काही लोक आहेत, ते डिफेन्स करत आहे गावाचा. हे डिफेन्स तुम्हाला भेदून जावं लागेल. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही डिफेन्स भेदणार नाही, तुम्ही गावात जाणार नाही आणि गावाचा विकास करणार नाही. तर काय होईल, तुम्ही आधी ट्रान्सपोर्ट करताय, त्यानंतर इथे गावाचा डिफेन्स भेदताय, त्यानंतर गावात जाताय आणि गावाचा विकास करत आहे. ठीक आहे, तर म्हणजे तिसरी गोष्ट रुरल डेव्हलपमेंट झाली. त्यानंतर इथं एखाद्याच्या घरी जात आहे, त्या घरात आहे शेत, असं लक्षात ठेवा. आणि ह्या सगळा विकास होत आहे तुमचा. म्हणजे काय, आधी ट्रान्सपोर्टने तुम्ही पैसे घेऊन चालले, इथं तुम्ही डिफेन्स भेदला, नंतर गावाचा विकास केला, गावामध्ये एखाद्याचं घर आहे आणि घरामध्ये शेती आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा, पहिला आहे आपण, तुम्ही ट्रान्सपोर्ट करत गेले तर पहिला आहे ट्रान्सपोर्ट, त्यानंतर तुम्ही डिफेन्स भेदला गावाचा, तर डिफेन्स, त्यानंतर गावाचा विकास केला म्हणजे रुरल डेव्हलपमेंट केलं, त्यानंतर एखाद्याच्या घरी गेला म्हणजे होम अफेअर्स, त्यानंतर ऍग्रिकल्चर, घरात मध्ये शेती होती तर ऍग्रिकल्चर. असे हे 5 लक्षात ठेवा. त्यानंतर एज्युकेशन, एनर्जी, हेल्थ, अर्बन डेव्हलपमेंट आणि आयटी अँड टेलिकॉम. हे फक्त वाचून घेतलं तरी चालेल, पण ह्याच्यामध्ये पण 2 गोष्टी लक्षात ठेवा. हेल्थ पेक्षा एज्युकेशनला जास्त पैसे दिलेले आहेत. ठीक आहे, आणि अर्बन डेव्हलपमेंट सगळ्यात खाली आहे, रुरल डेव्हलपमेंट सगळ्यात वरती आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तर हा सगळ्यात जास्त पैसा मिळालेले सेक्टर्स अशा पद्धतीने तुमच्या लक्षात राहतील. त्याच्यानंतर टॅक्स रिफॉर्म्स टू बूस्ट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, किंवा उत्पादन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी कर सुधारणा. ठीक आहे, उत्पादन क्षेत्र म्हणजे जे इंडस्ट्रियल जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर इथे काय, जे एनआरआय ची भांडवली वस्तू आहे किंवा कॅपिटल गुड्स आहेत, त्या भारतात पाठवतात आणि त्यांना 5 वर्षासाठी इन्कम टॅक्स म्हणून त्यांना सवलत मिळणार आहे. कॅपिटल गुड्स म्हणजे तुम्हाला सांगितलं काही मशीन वगैरे असतात ज्याच्या थ्रू आपण नवीन गुड्स बनवू शकतो, तर त्यासाठी 5 वर्षासाठी इन्कम टॅक्स म्हणून सवलत मिळणार आहे. त्यानंतर एअरक्राफ्टसाठीच्या कच्च्या मालासाठी इम्पोर्टसाठी कस्टम ड्युटीवर सूट, कारण की आपल्या भारतात एअरक्राफ्ट बनवायचे आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी केलेल्या आहेत जेणेकरून आपल्या जे इंडस्ट्रियल सेक्टर आहे ते बूस्ट होईल. त्यानंतर सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस सेक्टर आहे, त्याला बूस्ट करण्यासाठी काय करावं लागणार, आयटी सेवांना आता वेगवेगळ्या आयटी सेवा होत्या, जसं की बीपीओ म्हणा किंवा सॉफ्टवेअर वाली किंवा टेस्टिंग वाली, अशा वेगवेगळ्या सेवा होत्या, प्रत्येकांना वेगवेगळं कर होतं. आता त्यांनी काय केलंय, आयटी वाले जे प्रत्येक कोणते क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रासाठी त्यांना आता 15%चा सुरक्षित नफा मर्यादा किंवा सेफ हार्बर मार्जिन लागू केली आहे. सेफ हार्बर मार्जिन म्हणजे काय, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हे. म्हणजे काय, याचा अर्थ सेफ हार्बर मार्जिन म्हणजे काय, आता यांनी 15% सांगितले, 15.5%. तर इथं काय होणार, की जी एखादी कंपनी असेल आयटीची, तर त्या आयटीच्या कंपनीला जर समजा 100 रुपये खर्च केले असतील आणि समजा त्यांना 15.5 रुपयाचा खर्च होत असेल, सॉरी फायदा होत असेल, 15.5 रुपयाचा फायदा किंवा प्रॉफिट होत असेल, तर त्या आयटी कंपनीनी जे सांगितलं त्याच्यावर ते टॅक्स लावतील आपले गव्हर्नमेंट. पण ह्याच्यावर गव्हर्नमेंट जी आहे ती स्क्रुटिनाइज नाही करणार. टॅक्स जे आपले ऑफिशियल्स असतात ते स्क्रुटिनाइज नाही करणार, ह्यांना म्हणजे परत विचारणा नाही करणार की एवढंच आहे का, तुम्ही डॉक्युमेंट दाखवा, हे दाखवा, ते दाखवा, हे नाही करणार. पण जर ह्याच्यापेक्षा जर कमी त्यांनी प्रॉफिट दाखवला तर तेव्हा करणार, ह्याच्यापेक्षा जर जास्त प्रॉफिट दाखवला तर नाही करणार. 15.5% किंवा त्यापेक्षा जर जास्त प्रॉफिट असला तर जास्त स्क्रुटिनी करणार नाही. त्याला म्हणतात सेफ हार्बर मार्जिन. त्यांनी किती, 15.5%ची केली आहे. हा सेफ हार्बर पिरियड 5 वर्षासाठी लागू असेल, परमनंट नाही आहे, 5 वर्षासाठी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतामधील डेटा सेंटरद्वारे जागतिक ग्राहकांना क्लाउड सेवा पुरवणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत कर सूट आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्या परदेशी कंपन्या सांगितल्या आणि भारतामधील डेटा सेंटर सांगितले. आता भारतामध्ये डेटा सेंटर कमी आहे कारण की भारतामध्ये टॅक्स खूप जास्त आहे, भारतामध्ये रूल्स खूप जास्त आहे, करप्शन खूप जास्त आहे. ह्याच्यामुळे जनरली ज्या बाहेरच्या कंपन्या त्या इथं उघडत नाही डेटा सेंटर द्वारे. आता हे काय म्हणतात, क्लाउड सेवा पुरवणाऱ्या. आता क्लाउड सेवा म्हणजे ढग नाही, नाही तर आपल्याला माहित पडलं भारतामध्ये दुष्काळ पडला आणि अमेरिकेहून आपण ढग मागून घेतले, तसं नाही होते. क्लाउड सेवा म्हणजे ते जे आपलं इंटरनेट वगैरे असतं त्याच्या रिलेटेड आहे. तर हे कसं आहे बघा, आता तुम्ही तुमचा मोबाईल आहे, तर तुमच्या मोबाईलमध्ये फोटो आहेत, तर खूप जास्त तुमच्याकडे समजा जागा नसली किंवा स्टोरेज नसला, तर तुम्ही काय करता, आपलं गुगलचं काय म्हणतात
गुगल ड्राईव्ह असतं, तर गुगल ड्राईव्हवर तुम्ही फोटो टाकून देता, जेणेकरून तुम्ही मोबाईलवरून पण ऍक्सेस कराल, कम्प्युटरवरून पण ऍक्सेस करू शकाल, कुठून पण ऍक्सेस करू शकाल. म्हणजे हे जे गुगल ड्राईव्ह आहे हे आपण ढगात आहे, ढगात म्हणजे इंटरनेटवर आहे. आता ह्या ढगात आपण कुठूनही ऍक्सेस करू शकतो. आता मोबाईल स्टोरेज मधलं असलं तर हे आपण कम्प्युटरवरून ऍक्सेस करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही काही तिथं लावणार नाही. पण हे ढगात आहे तर आपण डायरेक्ट इंटरनेटवरून ऍक्सेस करू शकतो, त्याला म्हणतात क्लाउड. ठीक आहे. तर हे क्लाउड भारतामध्ये तयार करायसाठी आपण जे दुसऱ्या परदेशी कंपन्या आहेत त्यांना बोलवतोय. आणि जर त्या परदेशी कंपन्यांनी जर म्हणजे समजा अमेरिकेतून बोलवलंय आणि अमेरिकेतल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना दुसऱ्या कोणत्याही देशात, युरोप म्हणा किंवा कुठेही क्लाउड सर्व्हिस द्यायची आहे, तर त्यासाठी त्यांना टॅक्स सूट आहे. ठीक आहे. 2047 पर्यंत, 2047 पर्यंत एवढ्या वर्षांसाठी टॅक्स हॉलिडे किंवा टॅक्स सूट आहे. आणि जे रिलेटेड एंटिटीज आहेत किंवा ज्या समजा आता अमेझॉन आहे, त्या अमेझॉननी काहीतरी क्लाउड सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे आणि भारतातली कोणती कंपनी त्याच्याशी रिलेटेड आहे किंवा त्याचे संलग्न आहे, तर त्या कंपनीच्या खर्चावर पण म्हणजे भारतीय डेटा सेंटरच्या संस्थांच्या खर्चावर पण 15% सुरक्षित नफा मर्यादा किंवा सेफ हार्बर दिला जाईल. किती? 15%चा आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर केंद्र सरकार 2030 पर्यंत कर्ज ते जीडीपी गुणोत्तर किंवा डेब्ट टू जीडीपी रेशो 50 ± 1% आणण्याचं लक्ष ठेवणार आहे. आता 50% जीडीपीच्या एवढं डेप किंवा आपलं जे कर्ज आहे ते खूप जास्त काही नाही आहे, पण आपल्याला ते 50 पर्यंत आणायचं आहे. किती? 2030 पर्यंत. 50 ± 1 म्हणजे की 49 ते 51% असा आपण आकडा विचारू शकतात. ठीक आहे. तर सध्या आता किती आहे? 55.6%. ठीक आहे. हे पण दोन प्रकारचे असतात, ते आपण पुढं ते जे आपले हे बघू ना, ग्राफ वगैरे त्याच्यात बघू टाकू. ठीक आहे. त्यानंतर टॅक्स रिसिप्ट. आता टॅक्स रिसिप्ट म्हणजे करची प्राप्ती किती? आपल्या जीडीपीच्या 11.2% आहे. आणि टोटल रिसिप्ट म्हणजे टोटल एकूण जमा किती होते गव्हर्नमेंटकडे? 36.5 लाख करोड. ठीक आहे. टोटल एक्सपेंडिचर किती आहे? म्हणजे आपलं ऑब्व्हियसली आपण बॉरो करतोय बाकीच्यांकडून, ह्याचा अर्थ काय की जे आपल्याला जमा होत आहे गव्हर्नमेंटकडे त्याच्यापेक्षा जे टोटल एक्सपेंडिचर आहे ते जास्त असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. 53.47 लाख करोड हे आपलं एक्सपेंडिचर आहे. त्यातल्या त्यात कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा भांडवली खर्च हा किती आहे? 12.2 लाख करोड. हे इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्या अगोदर जवळपास 10 वर्ष आधी फक्त 2 लाख करोड होतं, त्याच्यावरून आपण आता 12.2 लाख करोड आलेलो आहे. ठीक आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? रोड वगैरे बनवणं, रेल्वे बनवणं किंवा जे आपण ब्रिज वगैरे बनवणं, ज्या कॅपिटल गोष्टी आहेत ज्याच्याद्वारे आपलं लॉजिस्टिक वगैरे जास्त बेटर होईल, ते म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल ट्रान्सफर टू स्टेट्स आणि युटीज म्हणजे युनियन टेरिटरीज, तर ह्यांना किती? 26.21 लाख करोडाचं एवढं ट्रान्सफर किंवा हस्तांतरण करणार आहे. तर असं झालं ह्या गोष्टी. आता आपण हे ग्राफ्स वगैरे बघून घेऊ, जेणेकरून ह्याच्यावर काही प्रश्न आला तर आपला काही सुटायला नको. तर पैसा येतो कुठून, जातो कुठून, ते आधी बघू. सगळ्यात जास्त पैसा आपल्याला बॉरोइंग किंवा जे आपण जे कर्ज घेतो त्याच्यामधून आपल्याला पैसा येतो. जवळपास आपला जर समजा आपण 100 रुपये कमवत असू किंवा पैसा येतोय आपल्याकडे, त्याच्यापैकी 25 रुपये हे आपल्याला बॉरोइंग किंवा कोणाकडून कर्ज घेऊन येतात. ठीक आहे. तर बॉरोइंग कडून 24 दिले आहेत, 24 किंवा 25 लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त बॉरोइंग कडून. ठीक आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स, मग सांगितलं इन्कम टॅक्सला कॉर्पोरेशन टॅक्सपेक्षा इन्कम टॅक्स कडून आपल्याला जास्त पैसा येतो. ठीक आहे. तर इन्कम टॅक्स, त्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्स, त्यानंतर जीएसटी आणि बाकीचे टॅक्स, त्यानंतर नॉन टॅक्स रेव्हेन्यू, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी. तर हे एकदा वाचून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पैसा जातो कसा, म्हणजे गव्हर्नमेंटचा स्पेंडिंग कशी होते, तर जाणार कसं आहे बघा. तर बघा, स्टेटचा शेअर आहे म्हणजे गव्हर्नमेंटला स्टेटला पैसे द्यावे लागतात, तर किती आहे? 22 रुपये स्टेटचा शेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे इंटरेस्ट पेमेंट्स आहेत. आता हे आपण बॉरोइंग करतो, बॉरोइंग समजा मागच्या वर्षी तुम्ही 25 रुपये घेतले, तर ह्याच्यापैकी तुम्हाला समजा 10% पर ॲनमचा तुम्हाला समजा इंटरेस्ट आहे, तर तुम्हाला इथे 2.5 रुपये द्यावे लागेल. ठीक आहे. हे असे 2.5 रुपये करत 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 आपल्याला आता किती? एवढे 22 रुपये फक्त, सॉरी 22 नाही, इंटरेस्ट पेमेंट किती आहे? हा, इंटरेस्ट पेमेंट 20 आहे. 20 म्हणजे 20 पैशापर्यंत आपण गेलेलो किंवा 20% आपण गेलेलो. ठीक आहे. इंटरेस्ट पेमेंट. त्यानंतर सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, नंतर डिफेन्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पैसा जातोय, हे फक्त एकदा बघून घ्या. हे फक्त असे पर्सेंटेज वगैरे विचारणार नाही ते, खूप झालं तर कोणाचं जास्त आहे कोणाचं कमी आहे ते किंवा क्रोनॉलॉजी वगैरे ते असे विचारतील. ठीक आहे. क्रोनॉलॉजी नाही, काय झाला, वरतून खाली खालून वरती. त्याच्यानंतर डेफिसिट ट्रेंड्स. आता हे ट्रेंड्स लक्षात ठेवा. डेफिसिट म्हणजे कोणते कोणते असतात? फिजिकल डेफिसिट असतात, रेव्हेन्यू डेफिसिट असतात, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट आणि प्रायमरी डेफिसिट. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपण स्टॅटिक मधून करतो, म्हणून इथे तुम्हाला एक्सप्लेन करणार नाहीये. इथं फक्त हे डेटा आहे, तो फक्त डेटा सांगतोय. तर फिजिकल डेफिसिट आहे हे आपलं 4.3% आहे. आणखी एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे की आधी म्हणजे 2020-21 पर्यंत हे वाढत गेलेलं, कधीपासून? 2017-18 पासून 20-21 पर्यंत हे सलग वाढत गेलं नाही. बघा, इथं कमी झालेलं.
दिसते तुम्हाला वाटत असेल इथून सलग वाढत गेलं, नाहीये, इथं कमी झालं. तर हे असे जे ट्रेंड आहे हे युपीएससी मध्ये विचारतात, तर एमपीएससी मध्ये पण विचारू शकतील. तर हे सलग वाढत गेलं इथपर्यंत तर असं नाहीये, ठीक आहे. इथून सलग कमी होत आलेलं आहे, सलग कमी होत आलेलं आहे म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. तर हे लक्षात ठेवा, हे सलग कमी होत आलेलं आहे, सगळेच सलग कमी होत आलेले आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. आधी 3.3 आहे तर 3 आहे, तर म्हणजे हे कमी झालेलं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आता हे 1.5 होतं, 1.4 वालाच्या हे सेम होतं, पण हे लक्षात ठेवा इथून जर वाढत म्हटलं तर हे नाहीये, जर कमी म्हटलं तर हे आहे, ठीक आहे. एकदा हे बघून घ्या, 2020-21 हा मध्ये पिरियड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डेब्ट, तर हे डेब्ट मध्ये पण काय, डेब्ट आता आपला इथून जो सलग आहे तो वाढत गेलेला आहे, ठीक आहे. पण जर FRBM ऍक्ट नुसार बघितला तर तो वाढत गेलेला आहे, इकडून कमी होत आलेला आहे. पण तो जर स्टेटमेंट ऑफ लायबिलिटीज म्हटलं तर ह्याच्यानुसार हा इथे थोडासा कमी झाला होता, पण इथपर्यंत वाढला, परत हा कमी झालेला आहे सगळं सगळं, ठीक आहे. हे एकदा बघून घ्या. तर हा आकडा लक्षात ठेवायची गरज नाही, हा आकडा लक्षात ठेवा 55.6, ठीक आहे. डेब्ट टू जीडीपी रेशो वाला 55.6 आहे, ठीक आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, इथून 2020-21 पासून 2020-21 पासून कमी झालेला आहे, आणि शेवटचं आत्ताचं मागच्या वर्षीचं म्हणजे ह्या वर्षीचं 55.6 आहे. त्याच्यानंतर ट्रेंड इन नेट रिसिप्ट ऑफ द सेंटर, म्हणजे गव्हर्नमेंटला पैसा काय काय भेटतो त्याचा ट्रेंड आहे, ठीक आहे. तर म्हणजे 2020-21 पासून हा वाढत चाललेला आहे. म्हणजे हे का बरं पकडलंय, कारण की म्हणजे इथंच आपल्याला का बरं डिफरन्स दिसतो, कारण की तेव्हा कोविड मध्ये आपण रिकव्हरी करत होतो, तर हे आता वाढत चाललेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये पण सलग 2020-21 पासून म्हणजे पैशाच्या टर्म मध्ये बघायला गेलं तर हे आपण वाढतच चाललेलो आहे पैशाच्या टर्म मध्ये. पण तेच जर आपण पर्सेंटेजच्या टर्म मध्ये बघितलं तर इथून आपण खाली गेलो होतो 2020-21 ला पर्सेंटेजच्या टर्म मध्ये, ठीक आहे. 20-21 ला खाली गेलो होतो, त्यानंतर परत आता वरच्या वर वाढत चाललेलो आहोत. हा, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या वर्षी म्हणजे 2020-21 जे रिवाइज आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं कमी केलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात 24-25 ला पण इथे कमी झालेलं आहे, तर ह्याच्यानंतर इथे थोडंसं कमी झालेलं आहे, परत आता ह्या वर्षी वाढत आहे, ठीक आहे. तर म्हणून जर पर्सेंटेज मध्ये विचारलं तर सलग वाढत आहे, तर हे चुकीची गोष्ट आहे. पण ते जर म्हणजे मॉनिटरी टर्म्स मध्ये विचारलं सलग वाढत आहे, तर हे बरोबर आहे. तर हे आपलं अशा पद्धतीने हे आपले जे ट्रेंड्स वगैरे आहेत ते पण झालेले आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं बजेट सगळं हा आपले हे फॅक्ट्स राहिले, इम्पॉर्टंट फॅक्ट्स. तर हे फॅक्ट्स आता बघून घेऊ. आता ह्या फॅक्ट्स मधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहेत कोणत्या आहेत ते एकदा बघून घेऊ आधी. ही एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ह्या गोष्टीपेक्षा सांगतो एक एक करून बघू आपण. पहिलं बजेट आहे ते जेम्स विल्सननी 1860 ला मांडलं होतं. त्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला बजेट बघायला गेलं 1947चा, तो चेट्टी ह्यांनी मांडला होता. आणि रिपब्लिक भारताचा म्हणजे जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन आलं त्याच्यानंतरचा पहिला बजेट 1950चा जॉन मथाई ह्यांनी मांडला होता. जॉन मथाई यांची एक समिती पण आहे, ती कोणती आहे ती तुम्हाला आठवायची आहे. त्याच्यानंतर बजेट मांडणारे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, ठीक आहे. पंतप्रधान बघायला गेलं ते ज्यांनी स्वतः पंतप्रधान असताना पण बजेट मांडलेला, फायनान्स मिनिस्टर नसताना, ठीक आहे. कोण होते, जवाहरलाल नेहरू. त्यानंतर पहिली महिला, ह्या म्हणजे स्पेशल फायनान्स मिनिस्टर नव्हत्या, पण त्यांनी त्यावेळेपुरतं घेतलं होतं. स्पेशल महिला फायनान्स मिनिस्टर पहिल्यांदा कोण आहेत, तर त्या आता ज्या निर्मला सीतारामन आहे त्या पहिल्या फायनान्स मिनिस्टर स्पेशल वाल्या, ठीक आहे. त्यानंतर पहिली महिला इंदिरा गांधी. नंतर सर्वाधिक वेळा बजेट सादरीकरण कोणी केलं, तर सलग बघायला गेलं तर निर्मला सीतारामन यांनी सलग केलेलं आहे. पण जर म्हणजे आधी केलं नंतर परत मध्ये थांबवले नंतर परत केलं, तर असे बऱ्याच वेळा केलेले, 10 वेळा केलेलं कोण आहे, मोरारजी देसाई. आणि निर्मला सीतारामन ह्या पण पुढच्या वर्षी करतीलच, त्या हा पण रेकॉर्ड मोडूनच टाकतील, ठीक आहे. त्यानंतर पी चिदंबरम आणि निर्मला सीतारामन. तर हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. त्यानंतर 1998 पर्यंत बजेट सादरीकरणाची वेळ ही 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता करत होते, कारण की जी ब्रिटनची महाराणी होती त्यांना पण आपल्याला बजेट दाखवायचा होता. म्हणजे जेव्हा आपले इंग्रज होते तेव्हा, पण त्याच्यानंतर आपण पण तीच वेळ फॉलो केली होती. पण मग नंतर जे यशवंत सिन्हा होते त्यांनी ती वेळ चेंज केली, 11 वाजता आपण करायला लागलो, सकाळी 11 वाजता 1999 पासून, ठीक आहे. त्यानंतर 17-18 मध्ये दोन बदल झाले. कोणते दोन बदल, रेल्वे बजेट आहे तो आपला जो मुख्य बजेटमध्ये विलीन करण्यात आला, सोबतच जे 28 फेब्रुवारी होती बजेट सादरीकरणाची तारीख, 28 फेब्रुवारी किंवा जे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस होता ऍक्च्युली, तर ती बदलून 1 फेब्रुवारी करण्यात आली, ठीक आहे. त्यानंतर लॉंगेस्ट बजेट स्पीच हे निर्मला सीतारामन यांनी 2020 ला 2 तास 40 मिनिटाचं दिलं होतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले हे बजेट सगळं संपलेलं आहे. चलो फिर बाय बाय.